नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, काल आपण जर बघितलं 8 आठवड्याच्या सगळ्या चालू घडामोडीचं एकत्रित सेशन बघितलं होतं. आज आपण कालचं सुद्धा 6 तारखेच्या सुद्धा चालू घडामोडी आणि 7 तारखेच्या सुद्धा चालू घडामोडी दोन्ही पण इथं एकत्रितरित्या अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आता बघा, आज बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची कंबाईन विजेता बॅच 1 जी आहे ती समाप्त होणार आहे. तर त्या विद्यार्थी कंबाईन विजेता बॅच 1 जी तिची फी 999 रुपये झालेली आहे. तर ते सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही 500 रुपये ऑफचं डिस्काउंट कुपन उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही ती बॅच परत जॉईन करू शकता किंवा विजेता बॅच 2 मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर RRB ग्रुप डी ची जी काही रेल्वेची परीक्षा होणार आहे, ठीक आहे, मोठ्या प्रमाणावर वॅकन्सी ज्या आहे त्या आलेल्या आहे. आपल्याला काय करायचंय, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा यामध्ये टक्का वाढवायचा आहे. यासाठी आपण एक 6 महिन्याची बॅच सुरू करत आहोत ग्रुप डी साठी, ज्याची फी फक्त 699 रुपये असणार आहे. तर केंद्र पातळीवर सुद्धा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा डंका वाजला पाहिजे, यासाठी अभ्यास मित्र प्रयत्न करत आहे. तुम्ही सुद्धा इथं सामील व्हा आणि या प्रयत्नामध्ये आमची मदत करा. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा सक्सेसफुल व्हा, ठीक आहे. यानंतर टेट साठी सुद्धा आपण द्रोणाचार्य बॅच सुरू करत आहोत 10 तारखेपासून, ठीक आहे. तर या बॅचेस ज्यांना या बॅचेस जॉईन करायचे त्यांनी खालील मोबाईल नंबरवर कॉल करू शकता. त्याचबरोबर लेखा व कोशागार विभागासाठी आपल्याकडे जर बघितलं तर रेकॉर्डेड बॅच आहे. अभ्यास मित्राचा नोट्स पॅक आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचे नोट्स अगदी आता 2025 जे इयर बुक आहे ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो, फाउंडेशन बॅचेस आहे ज्यांच्यावर आता ऑफर सुरू आहे. त्याचबरोबर जर बघितलं फाउंडेशन बॅच कंबाईन आणि राज्यसेवेसाठी आहे. यशवंत नावाची बॅच आहे. जर तुम्हाला 1 मंथची बॅच जॉईन करायची नसेल आणि 3-4 महिन्यासाठी तयारी करायची असेल प्लस टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर 4 महिन्याची यशवंत बॅच आहे कंबाईनसाठी, ती तुम्ही जॉईन करू शकता. प्लस कंबाईनची टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर उपलब्ध होऊन जाईल, ठीक आहे मित्रांनो. 7 जानेवारीच्या आणि 6 जानेवारीच्या चालू घडामोडी सुरू करूया. बघा, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 78वी संतोष ट्रॉफी जी आहे 2024-25 ची, तर तिचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर तिचं विजेतेपद जिंकलेले पश्चिम बंगालने. पश्चिम बंगालने कोणाचा पराभव केला? तर पश्चिम बंगालने केरळचा पराभव इथं केलेला आहे, ठीक आहे. एवढं आपल्या लक्षात ठेवायचे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर विजेता पश्चिम बंगाल राहिला, केरळ उपविजेता राहिला. आवृत्ती होती 78वी. आता ही संतोष ट्रॉफी जर बघितली, संतोष म्हणून एक ठिकाण होतं आजच्या बांगलादेश आपल्याला तिथं बघायला मिळतो. तिथे एक संतोष नावाचं ठिकाण होतं आणि त्या ठिकाणचे जे महाराज होते तर त्यांचं नाव होतं सर मनमथ नाथ रॉय चौधरी, ठीक आहे. मनमथ नाथ रॉय चौधरी हे त्यांचं नाव होतं. आणि मग ते या बांगलादेश मधलं जे काही ठिकाण होतं संतोष, ठीक आहे, संतोष नावाचं त्यांचं राज्य होतं. तर त्याचे शेवटचे महाराज होते, कारण नंतर तो पार्ट बांगलादेशमध्ये चालला गेला. तर मग त्यांच्या स्मरणार्थ ही संतोष ट्रॉफी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. संतोष या ठिकाणाचे शेवटचे महाराज मनमथनाथ रॉय चौधरी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी सुरू झाली. आपण जर बघितलं तर 1941 मध्ये ही पहिली ट्रॉफी खेळली गेली आणि तिचं विजेतेपद जे आहे ते कोणी जिंकलेलं आहे? तर ते पहिल्या ट्रॉफीचं विजेतेपद पश्चिम बंगालने जिंकलं होतं. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता रिसेंटली झालेल्या काही स्पर्धा आपण इथं बघूया आणि त्यांचे विजेते बघूया. प्रो कबड्डी लीगच्या सीझन 11चं विजेतेपद कोण जिंकलं? हरियाणा स्टीलर्स. कुणाचा पराभव केला? पटना पायरेट्स. दुसऱ्या महिला वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहेत? कोनेरू हम्पीने. त्यानंतर कोनेरू हम्पीने ही स्पर्धा 2 वेळा जिंकलेली आहे. महिला अंडर 19 T20 आशिया कप कोण जिंकला? आता भारत. उपविजेता कोण राहिला? बांगलादेश. त्यानंतर IPL कोण जिंकलं? कोलकाता. उपविजेता सनरायझर्स. ICC T20 विश्वचषक भारत. उपविजेता दक्षिण आफ्रिका. फिफा द बेस्ट फुटबॉल अवॉर्ड 2024 मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला? तर विन्सियस ज्युनियरला तो पुरस्कार मिळालेला आहे. PV सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी 2024 सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकलेली आहे. 36व्यांदा ला लिगा स्पर्धा रिअल मॅड्रिडने जिंकलेली आहे 2023-24 ची. रणजी ट्रॉफी 2024 मुंबईने जिंकली. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपलं स्थान काय राहिलं? ते 71व स्थान राहिले, ज्यामध्ये आपण 6 पदकं जिंकलेली आहे. थॉमस कप आणि उबेर कप 2024 चीनने जिंकला. महिला प्रीमियर लीग बँगलोरने जिंकली. तर या काही महत्वाच्या स्पर्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा मित्रांनो, इथं तिरुवल्लुर पुतळा म्हणजे इथं तुम्हाला या इमेज मध्ये इथं दिसत असेल, ठीक आहे. आणि विवेकानंद रॉक मेमोरियल हे तुम्हाला इथं दिसत असेल, ठीक आहे. तर आता यांना जोडणारा समुद्रावरील भारतातील पहिला काचेचा पुलाचं कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आलं? यांना जोडणारा इथं काचेचा पूल जर आपण बघितलं तो तयार करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर 77 मीटर लांबी याची
या काचेच्या पुलाचं उद्घाटन कुठं करण्यात आलं, तर कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जे एम के स्टॅलिन यांनी या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. याची लांबी रुंदी लक्षात ठेवा, लांबी आहे 77 मीटर, रुंदी आहे 10 मीटर. 37 कोटी एवढा खर्च ह्या पूल बांधण्यासाठी आलेला आहे. तामिळनाडूबाबत जाणून घेऊया. निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 ला. चेन्नई राजधानी, आर एन रवी राज्यपाल, एम के स्टॅलिन आपण जर बघितलं मुख्यमंत्री आहे. जागा आहे 39 लोकसभेच्या, 18 राज्यसभेच्या आणि 234 विधानसभेच्या. त्यानंतर बघा राज्यपक्षी वगैरे ते लक्षात ठेवायची गरज नाही, पण तरी पण तुम्ही लक्षात ठेवू शकता जीकेचं नॉलेज म्हणून. राज्यपक्षी आहे पन्ना कबूतर. राज्य प्राणी निलगिरी तहर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर राज्य फळ आहे जॅकफ्रूट म्हणजे फणस. त्यानंतर जर बघितलं तामिळनाडू शेजारी आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक ही राज्य आपल्याला बघायला मिळतात. तामिळनाडूमध्ये मोठी 3 बंदर आहे. एक आहे चेन्नई बंदर, दुसरे तुतीकोरीन बंदर आणि तिसरा आहे एन्नोर बंदर. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. तामिळनाडूमध्ये नवे उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत, उदयनिधी स्टॅलिन, आणि मुख्यमंत्री कोण आहे, एम के स्टॅलिन. तिसरा क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेन CR450 म्हणजे CR450 प्रोटोटाइप लॉन्च केली आहे? तर CR450 नावाची ट्रेन जी आहे ती चायनाने लॉन्च केलेली मित्रांनो. हिची स्पीडच आहे 450 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, तर 450 किलोमीटर पर आवर असलेली ही त्यांची ट्रेन आहे. यापूर्वीची ट्रेन होती CR400. ठीक आहे, तर याची स्पीड जी होती ती 350 ते 400 किलोमीटर पर आवर एवढी होती. आता चायनाने जवळपास एका घंट्यात 450 किलोमीटर पोहोचल अशी ट्रेन जी ती विकसित केलेली आहे, तिचं नाव आहे CR450. ठीक आहे, तर चायना काय काय करतंय आजकाल, इतक्या स्पीडनं प्रगती करत आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, चायनाने अलीकडे 6th जनरेशन फायटर प्लेनची चाचणी केलेली आहे ना. असं करणारा चायना जगातील पहिला देश बनलेला आहे. बघा मित्रांनो, 4th जनरेशन, 5th जनरेशन आणि 6th जनरेशन, आता ही जी विमान आहे याच्यामध्ये काय नेमकं फरक आहे. ठीक आहे, तर 4th जनरेशनची जी विमान आहे ती स्टेबिलिटीकडे लक्ष देतात, म्हणजे स्टेबल विमान हवेत गेल्यानंतर किती स्टेबल राहू शकते याकडे लक्ष देतात. त्यानंतर 5th जनरेशन जी विमान असतात तर ती समजून घ्या की ती विमान सहजरित्या एखाद्या देशाचं रडार आहे समजून घ्या. 4th जनरेशनचं विमान त्या देशात गेलं तर त्या देशातलं रडार इझिली कॅप्चर करू शकतं. पण 5th जनरेशनचं विमान एवढं ऍडव्हान्स असतात की ते रडार त्याला कॅच करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे एकदमच कमी संभावना असते कॅच करण्याची. आणि 6th जनरेशन तर अजून ऍडव्हान्स, रडार तर याला कॅच करू शकणारच नाही, पण यामध्ये अजून ऍडव्हान्स हत्यार असणार. स्पीड एकदम आपण जर बघितलं आवाजाच्या 6 पटीपेक्षा जास्त स्पीड आपल्याला यामध्ये बघायला मिळणार. तर अशा प्रकारे हे जे विमान आहे अलीकडे 6th जनरेशनचं विमान, हे सुद्धा एक करंट अपडेट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. चीन आपण जर बघितलं आशिया खंडातील राजधानी बीजिंग. चीनी युआन चलन आहे. शी जिनपिंग अध्यक्ष आहे. मॅन्ड्रियन ही तिथली अधिकृत भाषा आहे. तैवानला चीन आपला देशाचा पार्ट मानतो आणि जागतिक व्यापार संघटनेचा चीन 2001 मध्ये पार्ट बनला होता, हे लक्षात ठेवा. आता चीन विषयी आपण काही महत्वाचे चालू घडामोडी लक्षात घेऊया. इथं कोणत्या देशाने अंटार्क्टिकामध्ये पहिले वातावरण निरीक्षण केंद्र ओपन केलं? चायनाने. महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 मध्ये उपविजेता कोण राहिला? चीन विजेता राहिला होता भारत. जगातील पहिली हायस्पीड कार्बन फायबर ट्रेन कोणी विकसित केली? चायनाने. जनरेटिव्ह AI नवकल्पनामध्ये चीन आघाडीवर आहे, भारत 5व्या स्थानावर आहे. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर चँग-E6 मोहिमे अंतर्गत दुसऱ्यांदा चंद्राच्या दूरवर पोहोचणारा देश कोणता आहे? तर चीन आहे. थॉमस कप आणि उबेर कप कोणी जिंकला? तर चीनने जिंकला होता. यानंतर चौथा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, मी याला मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये टाकतो. ठीक आहे, आता हा क्वेश्चन मी तुम्हाला तेव्हाच दाखवल जेव्हा कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हा विचारला जाईल. ठीक आहे, तर आजचे माझे शब्द लक्षात ठेवा किती इम्पॉर्टंट आहे. तर कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने इस्रोने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट जो आहे तर तो यशस्वीपणे केलेला आहे? तर स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट नेमकं काय आहे मित्रांनो? तर आज आपण बघू शकतो की अंतराळामध्ये अवकाशामध्ये काय आहे तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. तर हे स्पेस स्टेशन काय आपण डायरेक्ट इथून लॉन्च केलं आणि तिथं स्पेस स्टेशन बनलं असं नव्हतं. ठीक आहे, आपण काय केलं, छोटे छोटे पार्ट नेले, समजून घ्या असे पार्ट नेले छोटे छोटे पाईप सारखे, आणि समजा एक पार्ट नेला, त्याच्या अगोदर एक पार्ट नेलेला होता, म्हणजे दोघांना आपण काय केलं, अटॅच केलं. ठीक आहे, दोघांना आपण काय केलं, अटॅच केलं.
या प्रोसिजरला म्हटलं तर डॉकिंग, याला काय म्हटलं तर डॉकिंग. जसं पाईपलाईनचे पाईप अटॅच करून आपण पाईपलाईन तयार करतो, सेम अवकाशामध्ये स्पेस स्टेशन म्हणा किंवा अजून काही गोष्ट तयार करायची असेल तर त्यासाठी बेस्ट इथं मार्ग असतो डॉकिंग करणं. एक 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 काय पोहोचवायचे, एक एक छोटे छोटे पाईप पोहोचवायचे थोडक्यात वरती आणि त्यांना काय करायचं, एकमेकांना अटॅच करायचं. मग हा डॉकिंग एक्सपेरिमेंट यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चायनाने केला होता. भारत असं करणारा चौथा देश बनलेला आहे. अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे बघा, लक्षात ठेवा. आणि आपण जर बघितलं हा डॉकिंग एक्सपेरिमेंट जो आहे तर त्यासाठी आपण 2 ऑब्जेक्ट वर पाठवले होते आणि त्यांचं आपण डॉकिंग सक्सेसफुली केलं होतं. त्यासाठी आपण रॉकेट यूज केलं PSLV C60. PSLVचा फुल फॉर्म जर विचारला पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आजपासून आपण करंट अफेअरची सिरीज सुरू करणार आहोत. रात्री जर आपण बघितलं 8:30 वाजता हजर राहायचंय आपल्या युट्यूब चॅनलवर रात्री. ठीक आहे, आता रात्री जर बघितलं तर आपण मल्टीलाइनर क्वेश्चन बघणार आहोत 2024 या वर्षातील. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. यानंतर आपण जर बघितलं तर हे उपग्रह किंवा हे जे छोटे ऑब्जेक्ट होते ते 220 किलो वजनी होते, एवढं लक्षात ठेवा. हे रॉकेटचं लॉन्चिंग कुठून करण्यात आलं होतं, श्रीहरिकोटा या ठिकाणावरून करण्यात आलं होतं. भारतीय अंतराळ संस्थेची स्थापना 1969 मध्ये करण्यात आली. बेंगळुरू येथे मुख्यालय आहे. एस सोमनाथ अध्यक्ष आहे इस्रोचे. कोणत्या कंपनीला सलग दुसऱ्या वर्षी ग्रेट प्लस टू वर्क प्रमाणपत्र मिळालं, तर हे प्रमाणपत्र जे आहे, चांगलं कामगार जर काम करत असतील तर हे प्रमाणपत्र मिळतं ग्रेट प्लस टू वर्क. हे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडला म्हणजे सेलला मिळालेलं आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. जगातील पहिलं ऊर्जा साक्षर शहर बनवण्याच्या उद्देशाने कोणत्या शहराने क्लायमेट मिशन सुरू केलं आहे, तर बघा मित्रांनो, ऊर्जा साक्षर शहर आता इंदोर बनवणार आहे. आता हे ऊर्जा साक्षर शहर नेमकं काय भानगड आहे, जर तुम्हाला कोणी विचारलं तर साक्षर शहर, तर तुम्ही असं सांगू शकता की बाबा एखाद्याला अक्षराची ओळख करून देणं, मग त्याला काय म्हटलं जाईल, साक्षर शहर म्हटलं जाईल, किंवा एखाद्या देशाची साक्षरता वाढवणं. मग ते ऊर्जा साक्षर शहर म्हणजे काय, तर देश आता या शहरातील लोकांना ऊर्जाची बचत कशी करावी, ठीक आहे, बचत कशी करावी याबाबत ज्ञान दिलं जाणार आहे. आणि इंदोर आता काय करणार आहे, आपल्या शहरातील नागरिकांना ऊर्जेची बचत कशी करायची याबाबत नॉलेज देणार आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं क्लायमेट चेंज मध्ये आपण जर ऊर्जेची बचत केली नाही तर तेवढंच पर्यावरणाला नुकसान होणार आहे. त्यामुळे आपण जर बघितलं इंदोर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जेच्या बचतीची सवय लोकांना लावण्याचा प्रयत्न करत आहे. मध्य प्रदेश विषयी जाणून घेऊया, कारण मध्य प्रदेशमध्ये येतं इंदोर. तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. मोहन यादव मुख्यमंत्री आहे. मंगूभाई पटेल राज्यपाल आहे. 29 लोकसभेच्या आणि 11 राज्यसभेच्या जागा आपल्याला मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळतात. भारतातील सगळ्यात जास्त राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान, कुनो राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. आता यातले काही नावं तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा बघायला मिळतील, जसं की पेंच राष्ट्रीय उद्यान. तर पेंच राष्ट्रीय उद्यान आपल्याकडे पण आहे, तिकडे पण आहे. वनविहार राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, माधव राष्ट्रीय उद्यान. यानंतर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात काग्येद्य नृत्य महोत्सव सेलिब्रेट करण्यात आला, तर हा मित्रांनो सिक्कीम मध्ये उत्सव जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. तिथला एक पारंपरिक नृत्य महोत्सव आहे काग्येद्य. सिक्कीमची राजधानी गंगटोक. प्रेमसिंग तमांग मुख्यमंत्री आहे. ओमप्रकाश माथुर राज्यपाल आहे. कांचनजंगा बायोस्फिअर रिझर्व्ह आपल्याला सिक्कीम मध्ये बघायला मिळतो. लोकसभेची 1 जागा आणि राज्यसभेची 1 जागा. मागे सिक्कीम चर्चेमध्ये हे याच्यामुळे होतं की सिक्कीम मध्ये पहिल्यांदा रंगप्पो नावाचं रेल्वे स्टेशन बनलेलं आहे. ठीक आहे, रंगप्पो रेल्वे स्टेशन हे पहिलं रेल्वे स्टेशन आहे कुठलं, तर सिक्कीम मधलं. नाव लक्षात ठेवायचंय. त्यानंतर कोणत्या IITने वेदनारहित इंजेक्शनसाठी सुईलेस शॉक सिरीज विकसित केली आहे. म्हणजे आता बघा आपल्याला इंजेक्शन द्यायला गेलं की आपल्याला काय केले जाते, अशा प्रकारे सुई टोचली जाते. तर आता सुई नसलेलं इंजेक्शन जे आहे ते IIT बॉम्बेने डेव्हलप केलेले, लक्षात ठेवायचे. आता जर कुणाला इंजेक्शन घ्यायला जर भीती वाटत असत तर त्यासाठी IIT बॉम्बेने सुईरहित आपण जर बघितलं ते इंजेक्शन तयार केलं आहे. आता ते कसं असेल काय असेल, ठीक आहे, डोक्यावर जास्त लोड नका देऊ, डायरेक्ट युट्यूबवर सर्च करा, ठीक आहे, तुम्हाला मिळून जाईल. आता IIT संबंधित काही चालू घडामोडी बघूया. तर TCS आणि IIT बॉम्बे भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर विकसित करणार आहे. IIT दिल्ली QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये भारतातील नंबर 1 संस्था आहे. जागतिक क्रमांकावर 171व्या क्रमांकावर आहे. लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग साठी शूज कोणी विकसित केले, तर IIT इंदोरने. रोबोट स्पर्धा DD रोबोकॉन इंडिया 2024 कुठे आयोजित करण्यात आली, तर IIT दिल्ली आणि प्रसार भारती यांनी मिळून ही स्पर्धा जी आहे तर ती आयोजित केली होती, DD रोबोकॉन. ठीक आहे.
IIT कानपूरने उडान उपक्रमाचं अनावरण केलेलं आहे. नाविन्यपूर्ण फायबर रेस्क्यू ड्रोनचं अनावरण IIT धारवाडने केलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील पहिली जीन थेरपी कुठे सुरू केली? IIT बॉम्बेमध्ये. ऑल इंडिया रिसर्च स्कॉलर समिट जी IIT मद्रास द्वारे आयोजित करण्यात आली. IIT मद्रास द्वारे विकसित केले गेलेले आहे भारतातील पहिल्या सेफ्टी टँक क्लिनिंग रोबोटचं नाव काय आहे? तर होमोसेपियन ॲटम. ठीक आहे, होमोसेपियन ॲटम. त्यानंतर सय्यद किरमानी जे आपण जर बघितलं कीपर होते, तर त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? तर स्टंप नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. हे आत्मचरित्र त्यांना लिहिण्यामध्ये देवशीष सेनगुप्ता आणि दशेश पाठक यांनी केलेली आहे. त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हे आत्मचरित्र लोकांसमोर ठेवलेलं आहे. 10वा क्वेश्चन आहे, कोणत्या मंत्रालयाने वायनाड या ठिकाणी जे काही भूस्खलन झालं होतं, म्हणजे डोंगरची माती खाली आली होती, तर याला गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून घोषित केलं? तर बघा मित्रांनो, आपलं जे काही गृह मंत्रालय आहे याने काय केलेलं आहे, वायनाड येथे जे भूस्खलन झालं त्याला आपण जर बघितलं गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे. हे भूस्खलन कधी झालं होतं? 30 जुलै 2024 रोजी झालं होतं. यानंतर कोणत्या देशाने सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांना 10 लाखहून अधिक गैर परदेशी व्हिसा जारी केलेले आहे? नवीन विक्रम बनलेला आहे. तर सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांना 10 लाखापेक्षा जास्त व्हिसा अमेरिकेने दिलेले आहे. यामध्ये शिक्षण व्हिसा आणि त्याचबरोबर नोकरीसाठीच्या व्हिसाचा सुद्धा समावेश आहे. बघा, अमेरिका मध्ये वॉशिंग्टन DC त्यांची राजधानी आहे. वॉशिंग्टन राज्य पण आहे. ठीक आहे, वॉशिंग्टन नावाचं फक्त वॉशिंग्टन असेल तर ते राज्य आहे आणि वॉशिंग्टन DC असेल तर ती अमेरिकेची राजधानी. उत्तर अमेरिका जर आपण बघितलं तर उत्तर अमेरिका खंडामध्ये अमेरिका येतो. US डॉलर चलन आहे. 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले? डोनाल्ड ट्रम्प. ADRच्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनले? तर एन चंद्रबाबू नायडू यांची संपत्ती जर बघितली 931 कोटी आहे आणि ADR म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. तर यांच्यामध्ये सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू. 2 नंबरला आहे पेमा खांडू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री, 332 कोटी. सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री, 51 कोटी. हे आपण जर बघितलं 3 नंबरला आहे. ममता बॅनर्जी 15 लाख रुपये. ठीक आहे, सगळ्यात गरीब मुख्यमंत्री आहे. आज आपण 8 जानेवारी रोजीचा करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर 8 जानेवारी रोजीचा करंट अफेअर्सचा आता आपण अभ्यास सुरू करूया. बघा मित्रांनो, पहिलाच क्वेश्चन तुमच्या समोर आहे. युनायटेड स्टेट्सच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे अध्यक्ष कोण बनला आहे? तर बघा, अमेरिकेमध्ये आपण जर बघितलं तर कनिष्ठ सभागृह आहे ज्याचं नाव आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. आपण जर बघितलं तर अमेरिकेमध्ये जे कनिष्ठ सभागृह आहेत, आपल्या देशामध्ये तसं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर लोकसभा. ठीक आहे, लोकसभा. आपल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहे? ओम बिर्ला. कोण आहे? ओम बिर्ला. आपल्या लोकसभेचं कलम कोणतं आहे? तर कलम आहे 81. कलम कोणतं आहे? 81. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. तसंच अमेरिकेचे जर आपण बघितलं कनिष्ठ सभागृह आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, त्याचे अध्यक्ष बनले माईक जॉन्सन. कोण बनलेले? माईक जॉन्सन. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे, तर ते आता अमेरिकेमध्ये कनिष्ठ सभागृहाचे स्पीकर बनलेले आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC. उत्तर अमेरिका खंडामध्ये तो अमेरिका चलन आहे डॉलर. त्यानंतर 47वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली डोनाल्ड ट्रम्प यांची. आता अमेरिकेविषयी काही महत्वाची इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. जसं की अमेरिकन राज्यघटना कधी स्वीकारली? 1787 ला. आपण अमेरिकेच्या संविधानाचे पहिले 3 शब्द आहे वी द पीपल ऑफ. ठीक आहे, मग पुढे अमेरिका आहे वी द पीपल ऑफ अमेरिका. मग सेम आपण आपल्या संविधानामध्ये सुद्धा वी द पीपल ऑफ इंडिया हे शब्द घेतलेले आहे. मग तुम्हाला जर असा प्रश्न आला की वी द पीपल हे शब्द आपण कुणाकडून घेतले? तर अमेरिकेकडून घेतलेले आहे. आपण जर बघितलं अमेरिकेच्या मॅपमध्ये, तुम्ही जर असा अमेरिकेचा मॅप बघितला, अशा प्रकारचा अमेरिकेचा मॅप आहे, त्याच्यावर जर बघितलं तर अशा प्रकारे कॅनडाचा मॅप आहे. ठीक आहे, आणि कॅनडाला एक पार्ट लागून आहे, तो आहे अलास्का. हा अलास्का जर बघितला, हा एक काळी रशियाचा पार्ट होता. इकडं रशिया आहे. ठीक आहे, असा अटॅच आहे. जर तुम्हाला मॅपमध्ये रशिया इकडं बघायला मिळत असेल तर रशिया नाही, रशिया खूप मोठा आहे. त्यामुळे मॅपमध्ये तुम्हाला तो गोल जरी तुम्ही पृथ्वी फिरवली तर तुम्हाला इकडे रशिया अलास्का पाशी बघायला मिळेल. ठीक आहे, रशियाची एक साईड. आपण जर बघितलं तर हा जो अलास्का आहे एकेकाळी रशियाचा पार्ट होता. रशियाने त्याला काय केलं होतं? अमेरिकेला विकलं होतं. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बेसबॉल. अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला होता. खऱ्या अर्थाने तो भारतात शोध लावायला निघला होता, पण त्याला अमेरिकेचा शोध लागला होता. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती बनलेल्या कमला हॅरिस, ज्या भारतीय वंशाच्या आहे.
अमेरिकेच्या ध्वजामध्ये 50 स्टार्स आहे. आपण जर बघितलं तर अमेरिकेच्या संसदेचं नाव काय आहे तर काँग्रेस आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर राज्यघटना बनवणारा आणि स्वीकारणारा पहिला देश अमेरिका आहे. आणि आपण अमेरिकेकडून काय काय घेतलेले आहे तर मूलभूत हक्क घेतलेले आहे. आपण जर बघितलं तर न्याय व्यवस्था घेतलेली आहे. ठीक आहे, न्यायव्यवस्थेच्या तरतुदी घेतलेल्या आहे. आपण जर बघितलं तर न्यायिक पुनर्विलोकन, ठीक आहे, ही तरतूद आपण कोणाकडे घेतलेली आहे तर अमेरिकेकडून. उपराष्ट्रपती पद न्यायव्यवस्थेच्या बाजूला ठेवा, कारण न्यायव्यवस्था आपण पूर्णपणे अमेरिकेकडून घेतलेली नाही. ठीक आहे, ज्या ज्या गोष्टी सांगतो ते लक्षात ठेवा. उपराष्ट्रपती हे पद आपण अमेरिकेकडून घेतलं. राष्ट्रपतीला काढून टाकण्याची प्रोसिजर महाभियोग ही आपण कोणाकडून घेतलेली, अमेरिकेकडून घेतलेली आहे. ठीक आहे, तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. यानंतर पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन, 2025 मध्ये, जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2023 मध्ये कापड आणि पोशाखांच्या निर्यातीत भारताचं जगात स्थान काय आहे तर कापड आणि पोशाखाच्या निर्यातीमध्ये भारताचं जगामध्ये स्थान आहे 6वं. जर तुम्ही पहिले 3 स्थानं बघितली त्यामध्ये तुम्ही एक जर स्थान बघितलं त्यामध्ये तुम्ही शॉक होऊन जाल. ठीक आहे, पहिल्या स्थानावर आहे चायना, बट ठीक आहे, इथं काही शॉक व्हायचं नाही. दुसऱ्या स्थानावर आहे युरोपियन युनियन, जवळपास 27 देश यामध्ये. ठीक आहे, मग आपण जर बघितलं युरोपियन युनियनचं पण काय वैशिष्ट्य वाटत नाही. पण तिसऱ्या स्थानावर आहे बांगलादेश. ठीक आहे, बांगलादेश. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, बांगलादेशची पूर्णच्या पूर्ण अर्थव्यवस्था जी आहे ती कशावर डिपेंड आहे तर ती या कापडांच्या निर्यातीवर डिपेंड आहे. कापड तयार करणं आणि ते विकणं त्याच्यावरच टोटल त्यांची अर्थव्यवस्था डिपेंड आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. बांगलादेश या निर्यातीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे, भारत 6व्या क्रमांकावर आहे. भारतातला जो काही वस्त्र निर्यातीतील वाटा आहे तो 3.9% जगाच्या. राष्ट्रीय पक्षी दिवस जो आहे तो कधी सेलिब्रेट करण्यात आले 2025 चा तर राष्ट्रीय पक्षी दिवस 5 जानेवारीला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं प्रोटेक्टिंग अवर फेथर्ड फ्रेंड अशी याची थीम होती, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. बघा, जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप 2025 चा शुभंकर काय असणार आहे तर याचे 2 शुभंकर असणार, तुम्ही बघू शकता. एक आहे तेजस. ठीक आहे, तर तेजस नावाचा शुभंकर आहे आणि दुसरे आहे मित्रांनो इथं तारा. ठीक आहे, तारा. तर तेजस आणि तारा हे 2 शुभंकर आहे, तेजस आणि तारा. ठीक आहे, आता शुभंकर काय भानगड असतं तर आपण कोणताही मोठा जर खेळाचं इव्हेंटचं जर आयोजन करत असेल तर तिथे एखाद्या प्राण्याला आपण जर म्हणतो की एक शुभ शगुन म्हणून त्याला काय घेतलं जातं तर त्याला आपण काय एक नाव देतो. आणि आपण जर बघितलं प्रत्येक खेळाच्या वेळी तो प्राणी जे तर तो आपल्याला तिथं बघायला मिळतो लोगोवर सगळ्या गोष्टीत. ठीक आहे, प्राणी प्रत्येक शर्यतीत येत नाही तर इथं माणूसच असतो, पण प्राण्यांचा पूर्ण पोशाख त्याने धारण केलेला असतो, तो प्रत्येक खेळाच्या वेळी आपल्याला हा बघायला मिळतो. मग आपल्याला परीक्षेमध्ये हा विचारला जाईल, कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारला जाईल तर तेजस आणि तारा हे 2 शुभंकर आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, तेजाचं आणि ऊर्जेचं प्रतीक आहे तर तारा मार्गदर्शन आणि आकांक्षेचं प्रतीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता पहिल्या खो खो विश्वचषकाचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहे तर मेन ब्रँड अँबॅसिडर सलमान खान. यावर आपण एक प्रश्न बघितलेला आहे आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अजून एक ब्रँड अँबॅसिडर नियुक्त करण्यात आलेले टायगर श्रॉफ. यानंतर बघा 13 मिनिटं आणि 54 सेकंदात 5 किलोमीटर धावणारी पहिली महिला कोण बनली आहे तर 13 मिनिटं 54 सेकंदामध्ये आपण जर बघितलं 5 किलोमीटर धावणारी महिला बनलेली आहे बिट्राईस चेबेट. हिने स्वतःचाच विक्रम मोडलेला आहे. तर लक्षात ठेवा, बिट्राईस चेबेट केनियाचे आहे तर तिने 5 किलोमीटर अंतर जे आहे ते फक्त आणि फक्त 13 मिनिटं 54 सेकंदामध्ये कंप्लीट केलेलं आहे. 6वा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. जानेवारी 2025 मध्ये हँडबॉल इंटरनॅशनल चॅम्पियनशिप ट्रॉफी पुरुष, युवा आणि ज्युनियर कुठे आयोजित करण्यात आली तर बघा मित्रांनो 29वी जी काही हँडबॉल चॅम्पियनशिप आहे, ठीक आहे, तर ती कुठे आयोजित करण्यात आली, ज्युनियर हँडबॉल चॅम्पियनशिप. ठीक आहे, आपण जर बघितलं पुरुष ज्युनियर, ठीक आहे, मेन्स ज्युनियर जी हँडबॉल चॅम्पियनशिप आहे तर तिचं आयोजन लखनौ उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे. तर हँडबॉल इंटरनॅशनल चॅम्पियनशिप पुरुष ज्युनियर किंवा पुरुष युवा कुठे आयोजित करण्यात आली, लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. 3 ते 7 जानेवारी दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कंप्लीट झालेलं आयोजन
या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर बांगलादेश, कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि भारत 4 देशांनी सहभाग घेतला होता. लखनौमध्ये इथे केडी सिंग बाबू स्टेडियमवर ही आयोजित करण्यात आली होती हँडबॉल चॅम्पियनशिप. आपण जर बघितलं तर आगामी क्रीडा स्पर्धा जाणून घेऊया कोणत्या स्पर्धा कुठे होणार आहे किंवा कुठे झालेले आहे. तर 38व्या राष्ट्रीय खेळ उत्तराखंडमध्ये झालेले आहे. 20व्या आशियाई खेळ जपानमध्ये झालेले आहे. उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक फ्रान्समध्ये झालेली आहे. उन्हाळी ऑलिम्पिक 2028 ला अमेरिकेमध्ये होणार आहे. ठीक आहे. 2024 आपण स्पर्धा बघितल्या, 2028 ची बघितली. फिफा विश्वचषक 2026 मध्ये कॅनडा, मेक्सिको, US मध्ये होणार आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026 इंग्लंड मध्ये होणार आहे. ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक झिम्बाब्वे, न्यूझीलंड मध्ये होणार आहे. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये जपानमध्ये होणार आहे. पुरुषांचा FIH हॉकी विश्वचषक 2026 बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये होणार आहे. आणि ICC पुरुष T20 विश्वचषक 2028 पुरुषांचा जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड मध्ये होणार आहे. 7वा क्वेश्चन आहे, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने जम्मू काश्मीर मध्ये आपला 69वा रेल्वे विभाग कोणत्या झोन मध्ये स्थापन केलेला आहे. तर तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे. होमवर्क क्वेश्चन बघा, सगळ्यांनी उत्तर द्यायचंय की आपल्याकडे रेल्वेचे किती झोन आहे हे तुम्हाला सांगायचंय. आणि हे जे रेल्वेचे झोन असतात या अंतर्गत काय असतात, सगळ्यात वर काय असतो, झोन असतो. आणि त्याच्या अंतर्गत काय असतात, विभाग असतात. ठीक आहे. विभाग असतात, ते झोनचे छोटे छोटे विभाग असतात. मग आपल्याकडे जर बघितलं तर डॅश इतके झोन आहे ते तुम्हाला सांगायचे. मी एक क्लू देतो, 20च्या आतच झोन येते. ठीक आहे. 20च्या आत आणि 15 पेक्षा जास्त झोन आहे. ठीक आहे. मग हे तुम्हाला उत्तर द्यायचंय त्याचं काय. ठीक आहे. आता मी तुम्हाला क्लू दिलेला आहे. मग आता या झोनच्या अंतर्गत विभाग आहे. आजपर्यंत 68 विभाग होते, पण आजपासून लक्षात ठेवा 69 विभाग जे ते बनलेले आहे. मग 69वा विभाग कोणत्या झोन अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे, तो उत्तर रेल्वे झोन अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे. मग आपण जर बघितलं तर हा 69वा विभाग जो आहे तर तो कुठं, तर जम्मू मध्ये ओपन करण्यात आलेला आहे किंवा जम्मू मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. भारतीय हवामान विभागाच्या मते 1901 नंतर कोणते वर्ष देशातील सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. तर 1901 नंतर जगातील सगळ्यात उष्ण वर्ष, देशातील सगळ्यात उष्ण वर्ष ठरलेले 2024. म्हणजे 1901 मध्ये जेवढी उष्णता होती त्यापेक्षा जास्त उष्णता जी आहे ती 2024 मध्ये राहिलेली आहे. हा सगळा कशाचा परिणाम आहे, तो ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. आपण जर बघितलं 2024 मध्ये ॲव्हरेज टेम्परेचर पूर्ण वर्षभराचं 25 डिग्री सेल्सिअस आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर भारतासाठी हे सगळ्यात उष्ण वर्ष होतं. त्यानंतर बघा एक दिवस तुम्हाला सांगायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, वर्ल्ड वॉर ऑर्फन डे. म्हणजे वर्ल्ड वॉर मध्ये जे कोणते मुलं अनाथ बनले त्यांचा दिवस. ठीक आहे. जागतिक युद्ध अनाथ दिवस. आता हे मराठीत वाचलं थोडंसं वेगळं वाटतं लक्षात ठेवायला, पण तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, वर्ल्ड वॉर ऑर्फन डे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं हा दिवस 6 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा, जे युद्धाच्या काळात अनाथ झाले तर त्यांना मदत करण्यासाठी हा दिवस सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर नो युअर आर्मी फेअर 2025 कोणत्या राज्यातील गोलकोंडा किल्ल्यावर आयोजित करण्यात आला. तर आपल्या आर्मीला अधिक जाणून घेण्यासाठी बघा मित्रांनो, तर एक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, नो युअर आर्मी फेअर. तर हा तेलंगणामध्ये आयोजित करण्यात आला. तेलंगणामध्ये गोलकोंडा नावाचा किल्ला आहे, तुम्ही ऐकलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण बऱ्याच वेळा या किल्ल्याचं वर्णन वगैरे ऐकलं असेल किंवा त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा जो काही इतिहास आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये निश्चित तुम्ही उल्लेख ऐकला असेल. तर या किल्ल्यावर हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनीच उद्घाटन केलं होतं. तर भारतीय सैन्याचं सामर्थ्य, शौर्य आणि तांत्रिक प्रगतीचे या ठिकाणी प्रदर्शन केलं गेलं आहे. आता तेलंगणाबाबत जाणून घेऊया. बघा तेलंगणाची निर्मिती आंध्र प्रदेशमधून 2014 साली करण्यात आली होती. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल जिष्णुदेव सहाय. ठीक आहे. त्यानंतर लोकसभेच्या 17 जागा, राज्यसभेच्या 7 जागा, विधानसभेची 119 जागा आपल्याला बघायला मिळतात. 2 जून 2014 निर्मित झाली तेव्हा ते 29वे राज्य होतं. पण आज आपल्या भारतामध्ये 28 राज्य आहे, कारण जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश आपण बनवलेला आहे. लडाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनवलेलं आहे. तेलंगणा एकीकडे आंध्र प्रदेशचा पार्ट होता. त्यानंतर हैदराबाद कोणत्या नदीच्या काठावर येतं, मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे. तेलंगणा हैदराबाद एकत्र कधी झाले होते, 1956 ला एकत्र झाले होते. तेलंगणाच्या सीमा किती राज्याशी जोडलेले आहे, तर आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि कर्नाटक. त्यानंतर आता तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणाला लागून आहे. त्यानंतर प्राणहिता नदी जी आहे
आपण जर बघितलं तर ही नदी तेलंगणामध्ये जाते, ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामधून. तर ही गोदावरी नदीची उपनदी आहे. आणि आपण जर बघितलं तर तेलंगणामध्ये खूप सारे उत्सव सेलिब्रेट केले जातात, जसं की बोनालू, बकुथम्मा, समक्का सरक्का. समक्का सरक्का हा एक आदिवासी महोत्सव आहे. आणि या समक्का सरक्का या महोत्सवाच्या नावाने एक आदिवासी विद्यापीठाची सुद्धा स्थापना जी आहे, तर भारतातील पहिलं आदिवासी विद्यापीठ जे आहे तर ते तेलंगणामध्ये स्थापन करण्यात आलेले समक्का सरक्का या नावाने. यानंतर पुढे जाऊया. देशांतर्गत मार्गांवर इन फ्लाइट वायफाय इंटरनेट सेवा देणारी पहिली एअरलाईन कोणती बनली आहे, पहिली विमान कंपनी कोणती बनलेली आहे, तर एअर इंडिया. आता आपण जर बघितलं देशांतर्गत म्हणजे देशाच्या आतमध्ये ज्या काही फ्लाईट त्यांच्या उडणार आहे, तर त्यामध्ये काय दिली जाणार आहे, वायफाय इंटरनेट सेवा जी आहे तर ती दिली जाणार आहे. म्हणजे जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो आपल्याला इंटरनेटचा वापर करता येत नाही, ठीक आहे, आपल्या मोबाईलचा वापर करता येत नाही, आपल्या मोबाईलला फ्लाईट मोडवर टाकावं लागतं. मग आता आपल्याला जर इंटरनेट वापरायचं असेल तर वायफाय आता एअर इंडिया मार्फत पुरवलं जाणार आहे, ठीक आहे. हे वायफाय उपग्रहांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिले जाणार आहे. एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये टाटा ग्रुपने केली होती. नंतर सरकारने स्वतःकडे घेतलं, नंतर परत टाटा ग्रुपने स्वतःकडे आता एअर इंडियाला घेतलेलं आहे. तर JRD टाटा स्थापना केली, नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. त्यानंतर जर बघितलं 12वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, लक्ष द्या. 1 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने संशोधन लेख जर्नल्स मध्ये देशव्यापी प्रवेश देण्यासाठी कोणती योजना सुरू केली. प्रश्न वाचला तर जास्त काही कळणारच नाही, तुम्हाला सांगतो. इथं लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे वन सबस्क्रिप्शन वन नेशन योजनेसाठी, ठीक आहे, वन नेशन वन सबस्क्रिप्शन असाही तुम्ही उल्लेख करू शकता, ठीक आहे. हा इथं आहे बघा दुसरा ऑप्शन, वन नेशन वन सबस्क्रिप्शन. तर वन नेशन वन सबस्क्रिप्शन नेमकं काय आहे, तर बघा मित्रांनो, वन नेशन वन सबस्क्रिप्शन, आता बघा समजून घ्या की एखाद्या शास्त्रज्ञाने एखाद्या गोष्टीचा शोध लावला, तर विदेशामध्ये जर बघितलं तर त्या गोष्टी जर्नल्स मध्ये प्रकाशित होतात. जर्नल्स म्हणजे मासिक असतात थोडक्यात, पण इंटरनॅशनल लेवलच्या मासिक असतात, ठीक आहे. पण आपल्याकडे जर बघितलं तर आपल्या देशामध्ये जे काही सरकारचे जे काही कामं आहे तर ते आपण जर बघितलं तर मेनली भुकेची समस्या दूर करणं, लोकांना शिक्षण देणं, ठीक आहे. आपण जर बघितलं संशोधन आणि त्यासाठी आपल्या शाळा कॉलेजमध्ये कधी आपल्याला इतका वाव मिळाला नाही किंवा त्यासाठी सपोर्ट मिळाला नाही. पण सरकार आता काय करतंय, तर हे आंतरराष्ट्रीय जे काही संशोधन होणार आहे दरवर्षी, तर ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकार करणार आहे, ते जनरल्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. यासाठी सरकार 7,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. आणि 2027 पर्यंत आपल्याला ही सरकार हे जनरल जे आहे ते देणार आहे. 7,000 नाही 6,000 कोटी, ठीक आहे. 2027 पर्यंत आपल्याला ही जनरल सरकार उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी वन नेशन वन सबस्क्रिप्शन स्कीम जी आहे ती सरकारने आणलेली आहे. तर लक्षात ठेवा बघा, 6,000 कोटी 3 वर्षासाठी 2025, 26 आणि 27 या 3 वर्षासाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती सरकार करत आहे. 1,80,00,000 अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. आज आपण 9 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स जे ते अभ्यासणार आहोत. आता इथं बघा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 82व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामा पुरस्कार कोणी जिंकला. तर सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामा पुरस्कार द ब्रूटलिस्ट नावाच्या चित्रपटाने जिंकलेला आहे. बघा मित्रांनो, 82वे गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स होते हे. यामध्ये कोणाकोणाला काय अवॉर्ड मिळाले ते आपण इथं बघूया, ठीक आहे. हे कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. ब्रूटलिस्टला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामाचा अवॉर्ड मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड अँड्रियन ब्रॉडी याला मिळाला. अभिनेत्रीचा अवॉर्ड फर्नांडा टोरेसला मिळाला. सहाय्यक अभिनेत्रीचा अवॉर्ड जोई सल्डानला मिळाला. सहाय्यक अभिनेत्याचा अवॉर्ड किरण कल्किनला मिळाला. सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा अवॉर्ड ब्रॅडी कार्बेटला मिळाला. सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर संगीत आणि विनोद या दोघांसाठी एमिलिया पेरेझला मिळाला. तर आपल्याला मोस्टली विचारला जाईल तर तो काय विचारला जाईल, सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर, ठीक आहे, ड्रामा, तर हे विचारलं जाईल. त्याचं उत्तर आहे द ब्रूटलिस्ट. लक्षात ठेवायचंय, भविष्यामध्ये तुम्हाला यावर नक्की प्रश्न विचारला जाईल. आता काही महत्वाचे पुरस्कार बघून घेऊया जे 2024 मध्ये देण्यात आलेले. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार हायाओ मियाझाकी जपानचे व्यक्ती त्यांना मिळाला. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम ठरला. मल्याळम. सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी ठरला.
कंतरा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली नित्या मेनन थिरुचित्रंबलम यासाठी, मानसी पारेख कच्छ एक्सप्रेससाठी. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जेनी एर्पेनबेक यांना मिळाला कैरोस पुस्तकासाठी. ॲबेल पुरस्कार मिशेल टालाग्रँड यांना मिळाला, फ्रान्सचे आहे ते. फिजीचा सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी द्रौपदी मुर्मू यांना मिळाला. तिमोर लेस्तेचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ते द्रौपदी मुर्मू यांना मिळाला. IIT खरगपूरद्वारे मानद डॉक्टरेट पदवी सुंदर पिचाई यांना देण्यात आली. रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द सेंट अँड्र्यू द अपॉस्टल नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. ऑलिम्पिक ऑर्डर अभिनव बिंद्रा यांना देण्यात आला ऑलिम्पिक समितीच्या माध्यमातून. त्याचबरोबर जर बघितलं फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान शेवेलियर दी ला लिजन दी ऑनर रोशनी नादल मल्होत्रा आणि शशी थरूर या 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. शशी थरूर. त्यानंतर 2024चा नेल्सन मंडेला पुरस्कार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसला मिळाला. जागतिक अंतराळ पुरस्कार मित्रांनो चंद्रयान 3 ला मिळाला. आणि 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना मिळालेला आहे. दुसरा क्वेश्चन आपल्या समोर आहे. 18वा प्रवासी भारतीय दिवस परिषद कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी 18वा जो प्रवासी भारतीय दिवस आहे तर तो आयोजित करण्यात आलेला आहे. हा प्रवासी भारतीय दिवस 8 ते 10 जानेवारी या कालखंडामध्ये आयोजित करणं सुरू आहे. म्हणजे आयोजन सुरू झालेलं आहे. आपण जर बघितलं काल झाला, आज पण होणार, उद्या पण होणार. आपण जर बघितलं प्रवासी भारतीय दिवस प्रथमच भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन जे ते परराष्ट्र मंत्रालय आणि ओडिशा राज्य दोघं मिळून करत आहे. या वर्षीचे प्रमुख पाहुणे कोण होते तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचे अध्यक्ष क्रिस्टिन कार्ला कांगुलू या 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आपण बोलवलं होतं. त्यानंतर या वर्षीची थीम काय होती डायस्पोराज कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत. डायस्पोरा काय असतं तर बघा मित्रांनो भारतीय एकेकाळी भारतीय होते, आता ते विदेशी नागरिक दुसऱ्या देशाचे नागरिक बनलेले आहे. ठीक आहे, तर असे जगातील जे काही लोक आहेत त्यांना काय म्हटलं तर इंडियन डायस्पोरा. इंडियन डायस्पोरा म्हणजे भारतीय वंशाचे लोक जे बाहेरच्या देशात आहे त्यांना एकत्रितपणे एक संकल्पना वापरली जाते इंडियन डायस्पोरा. आणि त्यावरून थीम होती डायस्पोरा कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत. म्हणजे या डायस्पोराचं कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये तर विकसित भारतामध्ये अशी थीम होती. यानंतर ओडिशा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 ला करण्यात आली. 1 एप्रिल हा दिवस उत्कल दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि उत्कल नावाचा समुद्र किनारा सुद्धा आहे. उत्कल नावाचा समुद्र किनारा जर कोणाला लाभलेला आहे असं जर विचारलं तर तो ओडिशाला लाभलेला आहे. राजधानी ओडिशाची भुवनेश्वर, जिल्हे आहे 30. त्यानंतर ओडिशाला आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल या 4 राज्याची सीमा लागून आहे. ओडिशाचं एक स्वतःचं उच्च न्यायालय कटक या ठिकाणी. सरन्यायाधीश मुख्य न्यायाधीश आहे चक्रधर शरण सिंग. त्यानंतर तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाचे मेट्रो नेटवर्क जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनलेले आहे? तर बघा मित्रांनो भारताचं मेट्रो नेटवर्क जे ते जगात आता 3ऱ्या क्रमांकाचं मेट्रो नेटवर्क बनलेलं आहे. भारतामध्ये 1000 किलोमीटरचे जी काही कार्यरत सध्या मेट्रो आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, तर अशा प्रकारे नेटवर्कचं जे काही जाळं आहे ते भारतामध्ये विकसित होत चाललेले. दिल्लीमध्ये आपल्याला मेट्रो बघायला मिळत आहे. तर 1000 किलोमीटरचं ऑपरेशनल नेटवर्क आपल्याकडे. सगळ्यात जास्त मेट्रोचं नेटवर्क चायनामध्ये, 2ऱ्या क्रमांकावर USA आणि 3ऱ्या क्रमांकावर आता भारत आहे. यानंतर पुढे जाऊया. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजे BCCIच्या सचिवपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर BCCIचे सचिव बनलेले देवजीत सैकिया. आपण जर बघितलं देवजीत सैकिया हे BCCIचे सचिव बनले. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर प्रभतेज सिंग भाटिया, तर प्रभतेज सिंग भाटिया हे BCCIचे कोषाध्यक्ष बनलेले आहे. ठीक आहे, तर देवजीत सिंग सैकिया सचिव आणि कोषाध्यक्ष कोण बनले तर प्रभतेज सिंग भाटिया. ठीक आहे, हे नावं लक्षात ठेवायचे, हे 2 नावं लक्षात ठेवा. बघा मित्रांनो देवजीत सैकिया जे आहे ते आसामचे आणि आपण जर बघितलं प्रभतेज सिंग भाटिया छत्तीसगड राज्याचे आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. यानंतर BCCIची स्थापना डिसेंबर 1928 मध्ये करण्यात आली होती. मुंबई महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रॉजर बिनी अध्यक्ष आहे.
आणि आपण जर बघितलं सचिव कोण आहे तर देवजीत सैकिया. यानंतर अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. तर भारतामध्ये जसं मित्रांनो भारतरत्न पुरस्कार आहे भारतरत्न, तसा अमेरिकेचा हा पुरस्कार आहे सर्वोच्च पुरस्कार अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. तर पहिल्यांदा हा पुरस्कार एका फुटबॉलपटूला देण्यात आला. तो फुटबॉलपटू आहे लिओनेल मेसी. बघा मित्रांनो हा पुरस्कार एकूण 2025 मध्ये 18 जणांना डिक्लेअर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक लिओनेल मेसी आपल्याला बघायला मिळाला. हा पुरस्कार 1945 मध्ये यूएसएचे तत्कालीन राष्ट्रपती हॅरी ट्रूमन यांनी सुरू केला होता. यानंतर 6वा क्वेश्चन, कोणत्या देशाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे? तर बघा मित्रांनो कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तर भारतासोबत बघा मित्रांनो एक सायकोलॉजिकल टर्म आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा एखाद्या देशामधून एखाद्या नेत्याला समजून घ्या सपोर्ट जर मिळत नसेल, ठीक आहे, किंवा तो नेता जर पॉप्युलर बनत नसेल, तर तो काय करत असतो, तर तो दुसऱ्या एखाद्या देशासोबत पंगा घेत असतो. थोडक्यात जस्टिन ट्रूडो जो आहे तर त्याची पॉप्युलरिटी कॅनडामध्ये कमी होत चालली होती. मग त्याने काय केलं, भारतासोबत बळजबरीचे भांडणं सुरू केले. सेम पाकिस्तान करतं. पाकिस्तानमध्ये जर आर्मीचं समजून घ्या आर्मी सगळं कंट्रोल करते, मग लोकांचं लक्ष जर महागाईकडे वगैरे याच्याकडे गेलं तर ते काय म्हणतात, भारताने आमच्यावर आक्रमण केलं, भारताने हे केलं, भारताने ते केलं. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या देशात जर समस्या असेल आणि त्यांच्याकडे जर दुर्लक्ष करायचं असेल तर बळजबरी एखादा देश दुसऱ्यासोबत दुश्मनी घेत असतो, ठीक आहे. तर तसंच या जस्टिन ट्रूडोने केलं आणि आपण जर बघितलं तर त्याला याच्यामुळं प्रॉब्लेम झाला. पक्षातूनच त्याला हेट फेस करावं लागलं, ठीक आहे. पक्षातलेच काही लोक याच्या विरोधात गेले आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर 10 वर्षाचा कालखंड होता. 2015 साली यांनी सत्ता सांभाळली होती जस्टिन ट्रूडो यांनी. आणि आता कॅनडामध्ये आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर आता सध्या ते कार्यवाहक पंतप्रधान म्हणून करत आहे. दुसरा व्यक्ती जो जेव्हा पंतप्रधान बनेल तेव्हा हे पंतप्रधान नसतील, ठीक आहे. तर लिबरल पक्षाचे कॅनडामधील एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर आता कॅनडा विषय जाणून घेऊया. राजधानी आहे ओटावा, चलन आहे कॅनेडियन डॉलर, उत्तर अमेरिका खंडात येतो, आईस हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. आपण जर बघितलं सगळ्यात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे कॅनडाला. सर्वात मोठं शहर आहे टोरंटो. जस्टिन ट्रूडो कार्यवाहक पंतप्रधान आहे. त्यानंतर कॅनडाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेमध्ये काय घेण्यात आलेले आहे, तर कॅनडाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपालाची नियुक्तीची जी पद्धत आहे केंद्रातर्फे ती आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार जे पॉवरफुल असतं ती तरतूद आपण कुणाकडून घेतलेली आहे, कॅनडाकडून घेतलेली आहे. उर्वरित अधिकार केंद्र सरकारकडे राहतील ही तरतूद आपण कोणाकडून घेतलेली आहे, कॅनडाकडून. या व्यतिरिक्त जर तुम्हाला माहित असतील तर त्या तरतुदी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, कमेंट बॉक्स भरून टाका जर माहित असेल तर, ठीक आहे. यानंतर कॅनडाच्या राज्यघटनेला आपण जर बघितलं तर 25 मार्च 1982 मध्ये ब्रिटिश संसदेने मान्यता दिली होती, ठीक आहे. कॅनडावर सुद्धा एकेकाळी ब्रिटिशांचं साम्राज्य होतं, ब्रिटिशांचं काय होतं, हुकूमत होती. जानेवारी 2025 मध्ये आशियातील सर्वात मोठे द्विवार्षिक एअर शो आणि विमान प्रदर्शन एरो इंडिया 2025 ची 15वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल, तर ही आवृत्ती बेंगलोरमध्ये आयोजित केली जाईल. तर बघा मित्रांनो भारतीय एअरफोर्सच्या विमानाचं प्रदर्शन असतं एरो इंडिया नावाने, 2 वर्षांनी होतं. या वर्षी हे कर्नाटकमध्ये बेंगलोर या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान ही याची 15वी आवृत्ती असणार आहे. याची थीम होती मित्रांनो द रनवे टू बिलियन अपॉर्च्युनिटीज अशी याची थीम आहे, ठीक आहे. तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये जल्लीकट्टू नावाचा महोत्सव जो आहे 2025 तर त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर जल्लीकट्टू नावाचा महोत्सव जो आहे तो तामिळनाडूमध्ये होतो. याला काय करावं लागतं, तो एक बैल असतो, त्या बैलाला आपल्याला कंट्रोलमध्ये आणावं लागतं. मग ते कंट्रोलमध्ये कसं आणलं जातं, तर हा जो बैल आहे बैलाचा जो खांदा आहे त्याला पकडून त्या बैलाला कंट्रोलमध्ये आणावं लागतं. तर यालाच म्हटलं तर जल्लीकट्टू महोत्सव. आपण जर बघितलं तर जल्लीकट्टू महोत्सव तामिळनाडूचा आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता जल्लीकट्टू 2 शब्दांनी बनलेला आहे. जल्ली म्हणजे चांदीचा आणि सोन्याची नाणी, ठीक आहे. कट्टू म्हणजे बांधलेले, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर हा खेळ जो जिंकतो त्याला चांदी आणि सोन्याने बांधलेली आपण जर बघितलं तर नाण्यांचा हार मिळतो, ठीक आहे. यावरून याचं नाव जल्लीकट्टू वगैरे पडलेलं आहे. यामध्ये जसं आपण प्रत्येक खेळामध्ये टीमने सहभागी होतो तशा टीम यामध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर आता राज्य आणि त्यामधले प्रमुख सण समजून घेऊया. नागालँडचा आहे हॉर्निबल उत्सव, 10 दिवस चालतो हा. हरेला उत्सव
उत्तराखंडचा आहे आणि हरेली उत्सव छत्तीसगडचा आहे. हरेला उत्तराखंड, हरेली छत्तीसगड. खर्ची पूजा त्रिपुराची, हेमिस उत्सव लडाखचा आहे, हम्पी उत्सव कर्नाटकचा आहे, गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्राचा आहे, नुआखाई ओडिशाचा आहे, बुंदी उत्सव राजस्थानचा आहे, बैसाखी पंजाबचा आहे, मोपिन अरुणाचल प्रदेशचा आहे आणि अंबुबाची उत्सव आसामचा आहे. त्यानंतर पॅरासिटामॉल औषध जे ते स्वदेशी तयार करण्याचे तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याला ताप आले किंवा आपलं अंग वगैरे दुखत असेल तर आपण पॅरासिटामॉल नावाची टॅबलेट घेत असतो. ठीक आहे, तर हिला स्वदेशी विकसित आता करण्यात येणारे आणि त्याचं तंत्रज्ञान वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद, ठीक आहे, कल्चरल सायंटिफिक इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन आपण तिला म्हणू शकतो, CSIR. तर हिने त्याचं तंत्रज्ञान जे ते शोधलेलं आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं, CSIR. ठीक आहे, आपण जर बघितलं CSIRच्या या महासंचालक लक्षात ठेवा, यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. एन क्लाईसेल्वी, तर यांचं नाव आहे नल्ला थंबी क्लाईसेल्वी. या CSIRच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. पहिल्या महिला विचारले जातात, बघा लक्षात ठेवा, पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहे CSIRच्या. आयोग काय करतो, थोडंसं चालू घडामोडी थोडं असं मुलं विसरायला लागले की त्यावर प्रश्न विचारून टाकतं. तर नल्ला थंबी क्लाईसेल्वी जर बघितलं तर CSIRच्या पहिल्या महिला अध्यक्ष, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1942 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि तिला पहिल्या महिला अध्यक्ष आता 2022-23 मध्ये मिळालेल्या आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, 67व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप 2024च्या पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये भारतीय लष्कराचा वरुण तोमरने कोणतं पदक जिंकलं? तर त्याने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं. 67वी राष्ट्रीय नेमबाज स्पर्धा मध्ये सुवर्ण पदक कुणी जिंकलं? तर ते जिंकलं भारतीय लष्कराचा वरुण तोमर याने. त्याचबरोबर जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्रद्युमन सिंगने आणि राजस्थानच्या आकाश भारद्वाजने कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा इथं, उत्तराखंडमध्ये होणाऱ्या 38व्या राष्ट्रीय खेळाच्या मशालीचं नाव काय? तर बघा मित्रांनो, उत्तराखंडमध्ये जे काही राष्ट्रीय खेळ होणार आहे डेहराडून या ठिकाणी, तर त्यासाठी मॅस्कॉट आपण स्वीकारलेला आहे, त्याचं नाव आहे मौली. आणि एक मशाल आपण स्वीकारलेली, तिचं नाव आहे तेजस्विनी. तर मॅस्कॉट कोणता आहे? मॅस्कॉट, ठीक आहे, मॅस्कॉट काय आहे तर आपण कालच्या सेशनवर डिस्कस केलं होतं, मौली. आणि आपण जर बघितलं तर तेजस्विनी काय आहे? तेजस्विनी एक मशाल आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. यानंतर उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या जागा आहे 5, राज्यसभेच्या 3, 2 राजधानी डेहराडून आणि गैरसेन उन्हाळी राजधानी आहे. उत्तर प्रदेशमधून सेपरेट झालं होतं 9 नोव्हेंबर 2000 साली. पुष्कर सिंग धामी मुख्यमंत्री, लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग राज्यपाल आहे. जिम कॉर्बेट, नंदा देवी आणि राजाजी राष्ट्रीय उद्यान आपल्याला उत्तराखंडमध्ये बघायला मिळतात. भारतातील पहिल्या जनरेशन बीटा मुलांचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे? तर बघा मित्रांनो, आता 1 जानेवारी 2025 पासून 31 डिसेंबर 2039 या कालखंडामध्ये जी मुलं जन्म घेतील त्यांना म्हटलं जाईल बीटा जनरेशन. काय म्हटलं जाईल? बीटा जनरेशन. यावर आपण 2-3 दिवसापूर्वी ऑलरेडी एक क्वेश्चन बघितला होता. मग या बीटा जनरेशन मधील भारतातील पहिल्या मुलाचा जन्म आयझॉल मिझोरम मध्ये झालेला आहे. तर एवढं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, फ्रँकी रेगू आताडिका झेंडेंग हे या मुलाचं नाव आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा मिझोरम मध्ये त्याचा जन्म झालेला आहे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं बीटा जनरेशनचा कालावधी लक्षात ठेवा 2025 ते 2029. जर कुणाला माहित असेल की याच्या अगोदरची जनरेशनचं नाव काय होतं तर हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथं तुम्ही बघू शकता 10 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स बघणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंट सेशन मित्रांनो आजच्या सेशन मधले 4 ते 5 क्वेश्चन असे की जे डायरेक्ट परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सेशन करायचंय आणि त्याचबरोबर डेली प्रमाणे टेस्टच्या क्वेश्चनचं उत्तर सुद्धा द्यायचं आहे. मित्रांनो, थोडंसं आता मी काही चेंजेस केलेले आपल्या स्लाइड मध्ये, तर तुम्हाला ते कसे वाटले कसे नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, आपली कंबाईन साठी विजेता बॅच 2 आपण सुरू केलेली आहे, जिचे काही शेवटचे ऍडमिशन शिल्लक राहिलेले. परत या बॅचची फी 999 रुपये होणार आहे. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर
घेऊन टाका. त्याचबरोबर 15 तारखेला आपली ऑल इन वन बॅच सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी 1 वर्षाची बॅच सुरू होणार आहे. त्याचबरोबर RRB ग्रुप डी ची बॅच, त्याचबरोबर जर बघितलं तर टेटची द्रोणाचार्य बॅच, या सगळ्या बॅचेस आपल्या सुरू होणार आहे. बघा मित्रांनो, लेखा व कोशागार विभागाची आपली रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे, जिचा सेम सिलेबस जर बघितला तर कंबाईनचा जो सिलेबस आहे तो कॉपी पेस्ट सिलेबस आहे लेखा व कोशागार विभागाच्या भरतीचा. तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा, ज्याचे ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर सगळे अपलोड केलेले. त्याचबरोबर मित्रांनो, आपला अभ्यास मित्राचा नोट्स पॅक आहे. या नोट्स पॅक मध्ये ज्या नोट्स आहे त्यांची लेंथ जर बघितली तर करंट अफेअर्स वगळता 50 ते 60 पेजेस मॅक्सिमम यांचे पेजेस आहे. ठीक आहे, 60 पेजेस. आणि हे 60 पेजेस असे आहे की तुमचं 4 ते 5 तासामध्ये सगळं रिव्हिजन होऊ शकतं, अशा या नोट्स आहे. ठीक आहे, याचा तुम्ही आपल्या अभ्यासामध्ये फायदा करून घेऊ शकता. मित्रांनो, जर बघितलं त्याच्या आम्ही तुम्हाला PDF देऊ, मग नंतर तुम्ही त्याचे झेरॉक्स काढू शकता. त्याचबरोबर आपली कंबाईनसाठी यशवंत बॅच आहे. या बॅचमध्ये मित्रांनो तुम्हाला नोट्स पण मिळणार आहे 4 विषयाच्या आणि टेस्ट सिरीज पण मिळणार आहे. आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये काल आम्ही 7वी टेस्ट दिलेली आहे कंबाईनच्या टेस्ट सिरीजमध्ये. ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल विथ एक्सप्लेनेशन त्यांनी ही टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. त्याचबरोबर आपलं ॲप डाउनलोड करा या सर्व गोष्टीसाठी. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इन्स्टाच्या पेजवर फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया 10 जानेवारीच्या करंट अफेअर्सला, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, जानेवारी 2025 मध्ये डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, सिव्हिल एव्हिएशन मध्ये महासंचालक म्हणून फैज अहमद किडवानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने फैज अहमद किडवानी यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. बघा मित्रांनो, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय जे आहे, ठीक आहे, तर ही भारत सरकारांतर्गत एक वैधानिक संस्था आहे. आणि आपण जर बघितलं तर त्याचे महासंचालक म्हणून इथं जर बघितलं तर किडवानी, पूर्ण नाव काय आहे, फैज अहमद किडवानी यांची नियुक्ती केली गेली आहे. बघा मित्रांनो, DGCA चं मुख्यालय कुठे आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. दुसरा मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे, हा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. आपण जर बघितलं सन 2025 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनला आहे, तर इस्रोचे नवीन अध्यक्ष बनलेले व्ही नारायणन. व्ही नारायणन यांनी कोणाची जागा घेतलेली आहे, तर एस सोमनाथ यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. इस्रोची स्थापना कधी करण्यात आली होती, तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोची स्थापना करण्यात आली होती. इस्रोने भारताला खूप काही अचीव जे आहे ते करून दिलेले, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. व्ही नारायण इस्रोचे 11वे अध्यक्ष बनणार आहे. कितवे? 11वे अध्यक्ष बनणार आहे. त्याचबरोबर त्यांची ॲज अंतराळ विभागामध्ये सचिव म्हणून सुद्धा निवड केली गेली आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहे. बघा मित्रांनो, व्ही नारायणन जे आहे ते इस्रोचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं 14 जानेवारी 2025 रोजी ते कुणाची जागा घेणार आहेत, एस सोमनाथ यांची जागा घेणार आहे. ते अंतराळ विभागाचे सचिव म्हणून सुद्धा पदभार स्वीकारणार आहे. इस्रोचे ते 11वे अध्यक्ष असणार आहे. आपण जर बघितलं इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली होती. बेंगलोर इस्रोचं मुख्यालय आहे. आणि आता व्ही नारायणन तिचे पुढील अध्यक्ष असणार आहे. जानेवारी 2025 मध्ये किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे, किंवा किती खेळाडूंना तो प्रदान केला जाईल, तर याचा करेक्ट आन्सर असणार मित्रांनो 34. आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की 32 जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. पण मित्रांनो, इथे लक्षात ठेवा की 2 जणांना लाईफ टाइम अचिव्हमेंटसाठी अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि 32 खेळाडूंना मागच्या काही वर्षांमध्ये चांगली कामगिरी केल्याबाबत अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग आता आपण बघूया. बघा मित्रांनो, अर्जुन पुरस्कार जो आहे तो डिक्लेअर झालेले 17 जानेवारी 2025 ला राष्ट्रपती भवनामधून ते आपण जर बघितलं तर ते वितरित करण्यात येणारे. मग ते पुरस्कार कोणाला देण्यात आले आणि कोणकोणते पुरस्कार जाहीर झाले, तर ते सगळे पुरस्कार आता आपण बघूया. बघा मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आपण यापूर्वी अभ्यासलो होतं. डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार आणि मनू भाकर यांना हे पुरस्कार देण्यात आले.
डी गुकेश चेसशी संबंधित, हरमनप्रीत सिंग हॉकीशी संबंधित, प्रवीण कुमार जो आहे तो पॅरा ॲथलेटिक्स शी संबंधित आहे, मनू भाकर शूटिंगशी संबंधित आहे. 4 जणांना आपण बघितले की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. आता इथं बघा 32 जण ज्यांना काय मिळालेले, आता इथं स्पष्ट दिसत नसेल तर तुम्ही फक्त ऐका आणि यानंतर या PDF मधून सगळ्या गोष्टी वाचून घ्या. तर बघा मित्रांनो 32 जणांना इथं रेग्युलर त्यांनी मागच्या 4 वर्षात जो परफॉर्मन्स दिला आहे त्यासाठी त्यांना अर्जुन पुरस्कार दिलेला आहे. त्यामध्ये ज्योती याराजी ॲथलेटिक्स, अनुराणी ॲथलेटिक्स, त्यानंतर बॉक्सिंगसाठी नीतू आणि स्वीटी यांना, त्यानंतर चेससाठी वंतिका अग्रवाल यांना, त्यानंतर हॉकीसाठी जर बघितलं सलीमा टेटे, श्री अभिषेक, श्री संजय आणि आपण जर बघितलं तर जर्मनप्रीत सिंग तर यांना, त्याचबरोबर सुखजित सिंग यांना हॉकीसाठी मिळालेला आहे. आपण जर बघितलं पॅरा आर्चरीसाठी राकेश कुमार आणि प्रीतिपाल यांना पॅरा आर्चरीसाठी पुरस्कार मिळाला. पॅरा ॲथलेटिक्ससाठी पुरस्कार जो आहे मित्रांनो तर तो जर आपण बघितलं तर जीवनजी, दीपाजी, त्यानंतर दीपजी, त्यानंतर जर बघितलं श्री अजित सिंग, त्यानंतर सचिन खिलारी, त्याचबरोबर आता बघा महाराष्ट्रातला खेळाडू लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं धरमभीर, त्यानंतर प्रणव सोरमा, त्यानंतर यच होकाटो सेमा, त्यानंतर यम सिमरन, हे सगळे लोक पॅरा ॲथलेटिक्सशी संबंधित आहे. त्यानंतर श्री नवदीप, ठीक आहे. त्यानंतर पॅरा बॅडमिंटनशी संबंधित नावं लागा बघा नितीश कुमार, त्यानंतर तुलसीमती मुरुगसेन, त्यानंतर नित्या सिवन, त्यानंतर मनीषा रामदास. आपण जर हे नाव बघितले ते पॅरा बॅडमिंटनशी संबंधित आहे. कपिल परमार पॅरा जुडोशी संबंधित आहे. त्यानंतर मोना अग्रवाल आणि रुबिना फ्रान्सिस पॅरा शूटिंगशी संबंधित आहे. त्यानंतर स्वप्नील कुसळे बघा महाराष्ट्रातला खेळाडू आहे ज्याने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. आणि सरबजोत सिंग हे दोघं शूटिंगशी संबंधित आहे. अभय सिंग स्क्वॅशशी संबंधित आहे. त्यानंतर सज्जन प्रकाश जो आहे ते स्विमर आहे आणि श्री अमन जे ते रेसलिंगशी संबंधित आहे. तर या 32 जणांना रेग्युलर कॅटेगरीमध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला. सुचा सिंग यांना ॲथलेटिक्स या क्षेत्रामध्ये लाईफ टाईम कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार, तर मुरलीकांत पेटेकर यांना पॅरा स्विमर या कॅटेगरीमध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंटसाठी इथं अर्जुन पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे 33 आणि 34. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं उत्तर काय आलेलं आहे इथं 34. या व्यतिरिक्त अजून काही पुरस्कार देण्यात आलेले आहे जसं की कोचला पुरस्कार देण्यात येतो ते म्हणजे द्रोणाचार्य अवॉर्ड. द्रोणाचार्य अवॉर्ड कुणाला मिळालेला आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो सुभाष राणा पॅरा शूटिंगशी संबंधित कोच आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. दीपाली देशपांडे शूटिंगशी संबंधित कोच आहे आणि संदीप सांगवान हॉकीचे कोच आहे यांना हे पुरस्कार देण्यात आले. आपण जर बघितलं द्रोणाचार्य पुरस्कार लाईफ टाईम अचिव्हमेंट कॅटेगरीमध्ये कुणाला देण्यात आले तर श्री मुरली धरन यांना आणि आपण जर बघितलं तर अर्मांडो कोलॅको यांना. ठीक आहे. तर श्री मुरलीधरन बॅडमिंटनशी संबंधित आहे आणि आर्मांडो कोलॅको जर आपण बघितलं तर फुटबॉलशी संबंधित आहे. त्यानंतर राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार कोणाला देण्यात आला तर तो फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेला देण्यात आला. आणि आपण जर बघितलं तर मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी कोणाला देण्यात आली ही युनिव्हर्सिटीला देण्यात येते बेस्ट युनिव्हर्सिटीला, तर ती युनिव्हर्सिटी ठरली चंदीगड युनिव्हर्सिटी. तर अशा प्रकारे आपण सगळेचे सगळे खेळ पुरस्कार जे आहे ते बघितलेले आहे. अर्जुन पुरस्कारांतर्गत किती रक्कम देण्यात येते 15 लाख. सुरुवातीला 1961 मध्ये ही रक्कम 5 लाख रुपये देण्यात येत होती. ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मागील 4 वर्षांमध्ये एखाद्या खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी केली असेल तर त्याला अर्जुन पुरस्कार देण्यात येतो. यानंतर कोणता देश जानेवारी 2025 मध्ये अधिकृतपणे ब्रिक्सचा 10वा पूर्ण सदस्य बनला आहे. म्हणजे याच्या अगोदरचा जो इस्रोचा प्रश्न आहे तो पण परीक्षेमध्ये येऊ शकतो. अर्जुन पुरस्कार तर येणार म्हणजे येणार. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर अर्जुन पुरस्कारमध्ये आपण सगळे खेळाविषयक पुरस्कार बघितले आणि हा सुद्धा क्वेश्चन येणार ब्रिक्सचा. ठीक आहे. तर बघा आजच्या सेशन मध्ये किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर आपण जर बघितलं तर ब्रिक्सचा 10वा पूर्ण सदस्य कोण बनला आहे तर इंडोनेशिया. कोण बनलेलं आहे इंडोनेशिया. आपण जर बघितलं तर ब्रिक्स मध्ये सुरुवातीला 5 सदस्य देश होते. ते सदस्य देश मी तुम्हाला सांगतो ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. नंतर त्यामध्ये इजिप्त, इथिओपिया इराण आणि UAE हे देश ऍड झाले ना. आता इंडोनेशिया ब्रिक्सचा 10वा फुल टाइम मेंबर बनलेला आहे. बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर ब्रिक्सची स्थापना जी आहे
तर तिचा मी तुम्हाला इतिहास सांगतो. आता ती 10 मेंबर कंप्लीट झालेले. ते 10 मेंबर मी तुम्हाला सांगितलं की 5 फाउंडिंग मेंबर आहे आणि त्यानंतर इराण, सौदी अरेबिया, UAE, इथिओपिया, इजिप्त आणि आता इंडोनेशिया. आपण जर बघितलं मित्रांनो तर 2001 मध्ये एक अर्थतज्ञ होते, ब्रिटिश अर्थतज्ञ जिम ओनील यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की ज्या वेगाने विकसित होणारे जे काही अर्थव्यवस्था आहे त्यांचा आपण एक ग्रुप बनवूया. त्याला नाव त्यांनी ब्रिक दिलं. या ब्रिक मध्ये ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना होते. त्यानंतर आपण जर बघितलं 2006 मध्ये या ब्रिकच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. 2010 मध्ये ब्रिक मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाला म्हणून हा बनला ब्रिक्स आणि हळूहळू त्यामध्ये मेंबर ऍड होत गेले. 2012 मध्ये ब्रिक्सचं अध्यक्षपद पहिल्यांदा भारताने भूषवलं. आपण जर बघितलं 2009 मध्ये रशियातील एकातेरिनबर्ग या ठिकाणी जर बघितलं तर ब्रिक्स शिखर परिषद पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती. यानंतर बघा ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली तर बहादूर सिंग सागू यांची नियुक्ती जी आहे त्या ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. त्यांनी आपण जर बघितलं तर त्यांनी कोणाची जागा घेतलेली तर त्यांनी संदीप मेहता यांची जागा घेतली. संदीप मेहता ओके ठीक आहे. तर त्यांनी कोणाची जागा घेतली तर हे ज्याला माहित असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. संदीप मेहता जे ते भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे सचिवपदी निवड झाली. म्हणजे आपण जर बघितलं अध्यक्ष बनले बहादूर सिंग सागू आणि सचिव बनले संदीप मेहता. ठीक आहे. तर बहादूर सिंग सागू यांनी कोणाची जागा घेतली हे फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे. ती इन्फॉर्मेशन मला मिळाली नाही. आपण जर बघितलं तर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाची स्थापना 1946 मध्ये करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे आणि ॲथलेटिक्स महासंघाचे जे मेन प्रशिक्षक आहे ते आहे सर्गेई माकारोव. त्यानंतर कोणत्या स्क्वॅश खेळाडूने जानेवारी 2025 मध्ये ब्रिटिश ज्युनियर ओपन मध्ये 17 वर्षाखालील मुलींचे एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे. तर खेळाडू कोण आहे तर तो आहे अनाहत सिंह. ठीक आहे. अनाहत सिंहने बघा स्क्वॅशचा खेळाडू आहे. इंग्लंडमध्ये ब्रिटिश ज्युनियर ओपन 17 वर्षाखालील मुलींचे जे काही एकेरीचे विजेतेपद जे आहे तर ते त्याने जिंकलेले आहे अनाहत सिंगने. ठीक आहे. तर अनाहत सिंग नाव लक्षात ठेवा. मुलींची स्पर्धा झाली होती आणि त्यामध्ये अनाहत सिंहने आपण जर बघितलं तर मुलींची ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे. अनाहत सुद्धा एक मुलगीची लक्षात ठेवा. केंद्र सरकारने भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू केले आहे तर बघा मित्रांनो मत्स्यपालन क्लस्टर जे आहे भारतातील पहिलं सेंद्रिय ते सिक्कीम राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. आता क्लस्टर हा शब्द जो आहे तर तो मत्स्य व्यवसायाशी संबंधित सगळ्या ज्या काही बाबी असतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यामध्ये सामील होणारे त्यासाठी वापरला जातो. आणि हे देशातील पहिलं क्लस्टर असणारे सेंद्रिय क्लस्टर जे सिक्कीम मधील सोरेंग जिल्ह्यामध्ये आपण स्थापन करत आहोत. त्यानंतर भारतीय मानक ब्युरोचा 78वा स्थापना दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला तर तो सेलिब्रेट करण्यात आला मित्रांनो 7 जानेवारीला. आपण जर बघितलं 6 जानेवारीला आपण जर बघितलं तर 6 जानेवारी 1947 ला भारतीय मानक ब्युरो म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स याची स्थापना करण्यात आली. त्याचा 78वा स्थापना दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी प्रमोद कुमार तिवारी त्याचे महासंचालक आहे. त्यानंतर कोणत्या राज्य सरकारने अनुसूचित जमाती मधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शहीद माधव सिंह हात चर्चा नावाची योजना सुरू केली तर बघा मित्रांनो शहीद माधव सिंह हात चर्चा नावाची योजना जी आहे ती ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत 9वी ते 11वी या इयत्तेमध्ये शिकणारे जे काही अनुसूचित जमातीमधील विद्यार्थी असणारे त्यांना 5,000 रुपये दिले जाणारे. हे 5,000 रुपये तेव्हाच दिले जातील जेव्हा त्यांच्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल. ठीक आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. ओडिशा हे याचं उत्तर असणार आहे. ओके. यानंतर पुढे जाऊया. बघा आता इथं ओडिशाची राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल हरिबाबू कंबनपती. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान आहे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान. लोकसभेचे 21 जागा आणि राज्यसभेच्या 10 जागा आपल्याला ओडिशामध्ये बघायला मिळतात. आता ज्या काही महत्वाची योजना आहे त्या बघूया. मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना हिमाचल प्रदेशची आहे. हर घर गृहिणी योजना हरियाणाची आहे. तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी लाडका भाऊ योजना जी ती महाराष्ट्र सरकार सुरू करणार आहे. CM 7 योजना त्रिपुराची आहे. मुख्यमंत्री युवा उद्योजक विकास अभियान उत्तर प्रदेशचे आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना महाराष्ट्राची आहे. सुभद्रा योजना ओडिसाची आहे आणि श्रमिक बसेरा योजना गुजरातची आहे.
त्यानंतर कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्लीतील राजघाटाजवळ गांधी दर्शन आर्ट गॅलरीचं उद्घाटन केलं? तर हे केंद्रीय मंत्री नाहीये मित्रांनो. आपण जर बघितलं हे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काय केलेले आहेत, नवी दिल्लीमध्ये जो काही राजघाट आहे तिथं गांधी दर्शन आर्ट गॅलरीचं उद्घाटन केलेलं आहे. तर गांधीजींशी संबंधित जे काही 80हून अधिक कलाकार आहेत तर त्यांनी गांधीजींशी संबंधित जे काही त्यांचे कलेचं प्रदर्शन केलेले आहे तर ते तिथं ठेवण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, पुढे जाऊया. नागासाकी या ठिकाणी अणुस्फोटातून वाचलेले शिगेमी फुकाहोरी यांचे जानेवारी 2025 मध्ये वयाच्या 93 वर्षी निधन झालं. आपण जर बघितलं तर नागासाकी या ठिकाणी अणुबॉम्ब कधी टाकला होता हे आपल्याला विचारण्यात आलेले. तर नागासाकी या ठिकाणी 9 ऑगस्ट 1945 ला अणुबॉम्ब टाकण्यात आला होता आणि त्या अणुबॉम्बच्या विस्फोटातून शिगेमी फुकाहोरी यांचं काय झालेलं होतं तर हे वाचले होते आणि तब्बल त्यानंतर ते 93 वर्ष जगलेले आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा अणुबॉम्बचा विस्फोट झाला होता तेव्हा 14 वर्षाचे होते, म्हणजे त्यानंतर ते 79 वर्ष जगलेले आहे. ठीक आहे, हजारो लोकांचा मृत्यू झाला होता पण शिगेमी फुकाहारा हे नागासाकीच्या विस्फोटातून वाचले होते. त्यांचं वयाच्या 93 वर्षी निधन झालेलं आहे. आता महत्वाचे निधन बघूया. टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचं 86 वर्षी निधन झालं. त्यानंतर कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान सलीम होसेन यांचं वयाचे 94 वर्षी निधन झालं तर लेबनॉनचे होते ते. गिरीश साहनी यांचं निधन झालं, ते CSIR चे माजी महासंचालक होते. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं निधन झालं. युट्यूबचे माजी CEO जर आपण बघितलं सुसान ओजीकाकी यांचं निधन झालं. माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं निधन झालं. त्यानंतर जर बघितलं तर नोबेल पारितोषिक विजेते स्तू दाओ ली यांचं सुद्धा 2024 मध्ये निधन झालं. लोकप्रिय भरतनाट्यम व कुचिपुडी नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचं सुद्धा अलीकडे निधन झालेलं आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI ने 7 जानेवारी 2025 रोजी विकसित केलेलं भारत पॉल पोर्टलचं अनावरण कुणी केलं? तर भारत पॉल पोर्टलचं अनावरण अमित शहा यांनी केलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर अमित शहा यांनी याचं उद्घाटन केलं. हे पोर्टल रिअल टाइम आंतरराष्ट्रीय पोलीस सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे काही पोलिसांची हेल्प जी असणार आहे आंतरराष्ट्रीय लेवलवर तर ती पोलिसांना मिळणार आहे. ठीक आहे, दुसऱ्या देशातील पोलीस आपल्याला मदत करतील, आपण त्यांना मदत करणार आहोत. ठीक आहे, जसं इंटरपोल काम करतं तसंच आपण जर बघितलं तर हे भारत पोल नावाचं पोर्टल काम करणार आहे. बघा 11 जानेवारीच्या चालू घडामोडी. बघा पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या IIT ने आशियातील सर्वात मोठे शॅलो वेव्ह बेसिन रिसर्च फॅसिलिटी सुरू केली आहे? तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल इथं पाणी आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर इथं अशा प्रकारचं काय लांब रॉड वगैरे दिसत असेल. तर काय मित्रांनो हे सगळं सिस्टम काय, तर इथं कृत्रिमरित्या इथं काय केलं जातं, कृत्रिमरित्या. ठीक आहे, इकडे साईडला लिहितो, कृत्रिमरित्या इथं काय केलं जातंय, लाटांची निर्मिती केली जात आहे. लाटांची निर्मिती. ठीक आहे, कृत्रिमरित्या लाटांची निर्मिती केली जाते. आता ही लाटांची निर्मिती कशासाठी केली जाते? ठीक आहे, आता आपण याचं उत्तर बघूच, पण ते उत्तर बघण्या अगोदर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. इथं कृत्रिमरित्या लाटांची निर्मिती केली जात आहे, यालाच म्हटलं तर शॅलो वेव्ह बेसिन रिसर्च फॅसिलिटी. ठीक आहे, आणि आपण जर बघितलं ही आशिया खंडातील सर्वात मोठी फॅसिलिटी IIT मद्रासने अलीकडे विकसित केली आहे. मग आता या लाटांचा फायदा काय आहे कृत्रिम लाटांचा? तर बघा मित्रांनो, जे समुद्राचा लाटा आहे तर त्याच्या समुद्राच्या किनाऱ्यावर नेमकं काय परिणाम होतो? ठीक आहे, आता किनाऱ्यावर जेव्हा लाटा येऊन धडकतात तर तेव्हा तिथल्या भागाची काय होते, झीज होते. मग ही झीज होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे? आता मेन सिटी मुंबई, तिथे जागा थोडकीच आहे. ठीक आहे, थोडीशीच आहे. तसं जगातले प्रमुख शहर समुद्रकिनारीच वसलेले आहे. मग आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जास्त झीज होऊ नये म्हणून आपण कशा प्रकारच्या दगडाचा किंवा कशा प्रकारच्या कॉन्क्रीटचा वापर करायला पाहिजे हे या शॅलो वेव्ह बेसिन रिसर्च फॅसिलिटीच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. तर बघा मित्रांनो, IIT मद्रास मध्ये ही फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर IIT मद्रासने सुरू केली त्यांच्या धायपूर या ठिकाणी असलेल्या कॅम्पस मध्ये. ही फॅसिलिटी सुरू करण्यासाठी IIT मद्रासला जर आपण बघितलं तर नॅशनल सेंटर फॉर पोर्ट्स, ठीक आहे, वॉटर वेव्ह अँड कोस्टल टेक्नॉलॉजी यांनी सुद्धा मदत केलेली आहे.
आपण जर बघितलं तर लहरींचा म्हणजे सागरी लाटांचा परिणाम काय होतो किनाऱ्यावर, तर त्यासाठी आणि मग त्यातून समजून घ्या की आपण काय करायला पाहिजे, काय उपाययोजना अवलंबली पाहिजे त्यासाठी या आपण जर बघितलं तर या कृत्रिम लाटांचा फायदा होणार आहे. आता IIT शी संबंधित चालू घडामोडी बघूया. आपण IIT मद्रासशी संबंधित माहिती बघितली. आता इथं बघा कोणत्या IIT ने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने विस्तार प्रकल्प सुरू केला आहे. तर बघा मित्रांनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने विस्तार नावाचा प्रकल्प IIT मद्रासने सुरू केलेला आहे. त्यानंतर IIT बॉम्बेने आपण जर बघितलं तर मातीचा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी एक जीवाणू विकसित केलेला आहे. कुणी? IIT बॉम्बेने. वेदनारहित इंजेक्शन सुद्धा कोणी विकसित केलं? IIT बॉम्बेने. हा आपण माग PYQ म्हणून माग ऑलरेडी प्रश्न आपण बघितलेला आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये भारताची नंबर 1 संस्था कोणती ठरली? IIT दिल्ली. जागतिक क्रमांकावर ही 171व्या क्रमांकावर आहे. लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग साठी विकसित करण्यात आलेले ई शूज कुणी विकसित केले? IIT इंदोरने. आणि रोबोट स्पर्धा DD रोबोकॉन कुणी आयोजित केली? तर IIT दिल्ली आणि प्रसार भारती या दोघांनी मिळून. झाला आपला एक क्वेश्चन परफेक्ट. यानंतर बघा आपण जर बघितलं TCS आणि IIT बॉम्बेने भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर विकसित केलेला आहे. IIT कानपूरने उडान नावाचा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. त्यानंतर फायर रेस्क्यू ड्रोन जे आहे तर ते IIT धारवाडने विकसित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील पहिली जीन थेरपी कुठे सुरू केली? तर IIT बॉम्बे या ठिकाणी. ऑल इंडिया रिसर्च स्कॉलर समिट कुठे आयोजित करण्यात आली? IIT मद्रासमध्ये. आणि IIT मद्रासने विकसित केलेला भारतातील पहिल्या सेफ्टी टँक साफ करणाऱ्या रोबोटचं नाव काय आहे? तर होमो सेप ॲटम असं त्याचं नाव आहे. तर बघा मित्रांनो, आपलं 1 ते 2 क्वेश्चन इथून कव्हर होऊन जातात. यानंतर 18वा प्रवासी भारतीय दिवस जो आहे 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर 8 ते 10 जानेवारी दरम्यान आपण जर बघितलं तर प्रवासी भारतीय दिवसाची परिषद जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती ओडिशामधील भुवनेश्वर या ठिकाणी. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की प्रवासी भारतीय दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो मित्रांनो दरवर्षी. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात आले होते आणि त्या दिवसाच्या स्मरणार्थ आपण 9 जानेवारी हा जो दिवस आहे हा प्रवासी भारतीय दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. ठीक आहे. त्याविषयी अजून काय मुद्दे लक्षात ठेवता येईल आपल्याला? हा दिवस कधी सुरू झाला? तर 2003 मध्ये. त्यानंतर या दिवसाची थीम काय होती? डायस्पोरा कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत. ठीक आहे. डायस्पोरा कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत. डायस्पोराचा अर्थ काय ते मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं. भारतीय वंशाचे जे लोक दुसऱ्या देशात राहतात त्यांना सगळ्यांना मिळून एक टर्म वापरली जाते डायस्पोरा. ठीक आहे. आणि हा डायस्पोरा काय करणार आहे? विकसित भारत होण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन देणारे अशी या वर्षीची थीम आहे. यानंतर कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना सुरू केली आहे? बघा मित्रांनो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी एक योजना सुरू केलेली आहे, कॅशलेस उपचार योजना. कॅशलेस उपचार योजना. काय आहे ही कॅशलेस उपचार योजना? सिंपल आहे बघा मित्रांनो. काय आहे तर समजून घ्या की एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला. आता नीट पॉइंट समजून घ्या. पहिला पॉइंट सांगतोय. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला. पहिला पॉइंट, अपघात झाल्या जर 24 तासाच्या आत पोलीस स्टेशन मध्ये माहिती देण्यात आली. ठीक आहे. पोलीस स्टेशन मध्ये माहिती देण्यात आली की बाबा डॅडॅश व्यक्तीचा अपघात जो आहे तो झालेला आहे. ठीक आहे. अपघात झाल्यानंतर 24 तासाच्या आत जर माहिती देण्यात आली पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिल्यानंतर समजून घ्या किंवा देण्याच्या आधी पोलीस स्टेशन मध्ये 24 तासाच्या आत माहिती द्यावी ही एक टर्म आहे. आता ही माहिती दिलेली असल्यानंतर समजून घ्या जो काही तिथं रुग्ण असणार आहे, जो कोणी अपघातग्रस्त व्यक्ती असणार आहे त्याला समजून घ्या की एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर त्याचा 7 दिवसांचा
खर्च जो आहे तर तो सरकार करणार आहे. कोण करणार आहे? 7 दिवसांचा खर्च सरकार करणार. किंवा किंवा 1.5 लाखापर्यंतचा खर्च सरकार करणार आहे. 1.5 लाखापर्यंतचा खर्च सरकार करणार आहे. मग समजून घ्या की 7 दिवसाचा खर्च 90,000ला सरकार करेल. पण समजून घ्या 2-3 दिवसातच खर्च 1.5 लाखाला तर तो सरकार करेल, पुढचा तुम्हाला करावा लागेल. यानंतर यामध्ये दुसरी अजून एक गोष्ट आहे. एखादी हिट अँड रन केस घडली. काय घडली? एखादी हिट अँड रन नावाची केस घडली. म्हणजे एखाद्या ड्रायव्हरने दुसऱ्या गाडीला उडवलं आणि तो पळून गेला आणि त्यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला. तर जे काही घरचे असणारे, ज्याचा मृत्यू झाला त्याचे जे घरचे असणारे, त्या घरच्यांना 2 लाख रुपये दिले जाणारे. तर अशा प्रकारची ही कॅशलेस उपचार योजना आपण इथं बघितलेली आहे. सगळ्यांना ही योजना समजली की नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एक एक तरतूद आपण बघितलेली. कधी याचा लाभ मिळणार? 24 तासाच्या पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला जो ऍक्सिडेंट झाला त्याची माहिती नोंदवायची आहे. 7 दिवसांचा किंवा 1.5 लाखापर्यंतचा खर्च जो आहे तर तो कोण करणार? सरकार. हिट अँड रन केस मध्ये कुटुंबियांना 2 लाख रुपये दिले जाणार आहे जर मृत्यू झाला तर. ठीक आहे, तर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये यस म्हणा. यानंतर आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, जानेवारी 2025 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीजी यांनी ही योजना सुरू केलेली. बाकी सगळी माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे. जागतिक हिंदी दिवस जो आहे 2025 चा तर तो कधी साजरा करण्यात आला? जागतिक हिंदी दिवस. ठीक आहे, आता काही मुलं राष्ट्रीय हिंदी दिवस सोबत कन्फ्युज होऊ शकतात. तर राष्ट्रीय हिंदी दिवस जर आपण बघितलं 14 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. कधी? 10 जानेवारी. 10 जानेवारी 1949 रोजी काय झालं होतं? तर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये पहिल्यांदा हिंदी भाषा बोलली गेली होती आणि त्यामुळे हिंदी भाषेला एक जागतिक भाषा म्हणून जागतिक स्तरावर मान्यता मिळावी आणि जागतिक भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून सेलिब्रेट करणं सुरू केलं. मग त्याची थीम होती अ ग्लोबल व्हॉइस ऑफ युनिटी अँड कल्चर प्राईड, अशी याची थीम होती मित्रांनो. यानंतर जानेवारी मधले महत्वाचे दिवस इथं जाणून घेऊया. जागतिक कुटुंब दिवस 1 जानेवारीला सेलिब्रेशन करण्यात आलं. DRDOने 1 जानेवारी 2025 रोजी आपला 67वा स्थापना दिवस साजरा केला. सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आली. आपल्या भारतातील त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्याचबरोबर जर बघितले सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव या ठिकाणी झाला होता. जागतिक ब्रेल दिवस 4 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आला. जे राष्ट्रीय पक्षी दिवस 5 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आला. त्याची थीम होती आमच्या पंख असलेल्या मित्रांचे संरक्षण करा. जागतिक युद्ध अनाथ दिवस जो आहे, ठीक आहे, तो 6 जानेवारी. भारतीय मानक ब्युरो चे 78वा स्थापना दिवस जो आहे तो 6 जानेवारीला सेलिब्रेट करण्यात आला. 18वा प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी. तर इथे सगळे आपण ऑलरेडी यावर क्वेश्चन बघितलेले आहे. सगळे डेज आपले इथं कव्हर झालेले आहे. आता इथं बघा बँडेड रॉयल बटरफ्लाय. तुम्ही इथे याची इमेज बघू शकता. जसं असं बटरफ्लाय असं फुलपाखरू आहे की ज्याला पुढून तोंड आणि मागून तोंड असल्यासारखं बघा आपल्याला असं जाणवतं. तर अशा प्रकारचं दुर्मिळ फुलपाखरू भारतामध्ये कोणत्या राज्यात सापडलं आहे? तर ते सापडलेलं मित्रांनो त्रिपुरामध्ये. कुठे सापडलं? त्रिपुरामध्ये. ठीक आहे, तर त्रिपुरामध्ये सापडलेलं आहे. आणि आपण जर बघितलं भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1872 नुसार हे फुलपाखरू भारतामध्ये संरक्षित कॅटेगरीमध्ये त्याला ऍड करण्यात आलेलं आहे. त्रिपुराची राजधानी आगरतळा. माणिक शहा मुख्यमंत्री. इंद्रसेना रेड्डी राज्यपाल. लोकसभेच्या 2 तर राज्यसभेची 1 जागा आपल्याला त्रिपुरामध्ये बघायला मिळतात. आता आपण पर्यावरणीय चालू घडामोडी बघूया. 57वा व्याघ्र प्रकल्प रातापानी अभयारण्य कुठं सुरू करण्यात आलं? तर मध्य प्रदेशमध्ये. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत कोणत्या राज्यात धावणार आहे? हरियाणामध्ये. जगातील 5वी आणि देशातील पहिली नाईट सफारी कुठं सुरू झाली? लखनौमध्ये. त्यानंतर ओडिशात प्रदर्शित लेपर्ड एस्टिमेट 2024 या अहवालानुसार ओडिशामध्ये बिबट्यांची संख्या 696 एवढी वाढली आहे. भारतातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ऑक्टोबर 2024 मध्ये भारतातील दुसरे फुलपाखरू विविध केंद्र बनलं आहे. जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे तर तो 22 मे रोजी सेलिब्रेट करण्यात आला.
बी एंगेज विथ यू याची थीम होती. भारतातील पहिलं ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र लेह लडाख मध्ये सुरू करण्यात आलं. भारतातील 56वा व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास समोर पिंगला व्याघ्र प्रकल्प हा ठरला. यानंतर पुढे जाऊया. इंडस फूड नावाचा 2025 ची 8वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली. तर बघा मित्रांनो, इंडस फूड म्हणजे भारतीय जे काही जेवण आहे आणि पेय जे आहे तर त्याचं प्रदर्शन जे आहे तर त्याला म्हटलं जातं इंडस फूड. आणि या इंडस फूडची 8वी आवृत्ती जी आहे तर ती ग्रेटर नोएडा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. म्हणजे इथं भारतीय परंपरेनुसार जी काही वेगवेगळी जेवण आहे आणि पेय आहे तर त्याचं हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. कुठं? तर ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश. कधी? तर 8 ते 10 जानेवारी दरम्यान. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. याचं उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी याचं उद्घाटन केलं होतं. ठीक आहे. आपण जर बघितलं तर इंडस फूडचं आयोजन जे आहे ते वाणिज्य विभागाच्या सहकार्याने इंडियन ट्रेड प्रमोशन काउन्सिलने केलं होतं. यानंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहे. आनंदीबेन पटेल राज्यपाल आहे. लोकसभेच्या 80 जागा, राज्यसभेची 31 जागा. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जे काही राष्ट्रीय उद्यान वन्यजीव अभयारण्य ते बघा. दुधवा राष्ट्रीय उद्यान, चंबळ राष्ट्रीय उद्यान, पिलीभिती टायगर रिझर्व, ठीक आहे, अमनगड टायगर रिझर्व, चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य, किशनपूर वन्यजीव अभयारण्य. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने गुणोत्सव 2025 सुरू केला आहे. तर बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांना जर चांगले मार्क पडत असेल तर त्यांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी ओडिशा सरकारने गुणोत्सव नावाचा उपक्रम जो आहे तर आसाम सरकारने, ठीक आहे, तर गुणोत्सव नावाचा कार्यक्रम जो आहे तर तो सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम आसाम मधील 35 जिल्ह्यातील 43,498 शाळांमध्ये राबवला जाणार आहे. ज्यामध्ये 40 लाख जे काही विद्यार्थी असणारे आसाम मधले त्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे, जे विद्यार्थी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकत आहे सरकारच्या. ठीक आहे. तर त्यांचं आपण जर बघितलं कौतुक केलं जाणार इथं गुणोत्सव महोत्सवा अंतर्गत. यानंतर आसामची राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. लक्ष्मण आचार्य राज्यपाल आहे. लोकसभेच्या 14 जागा, राज्यसभेच्या 7 जागा आहे. आसामचे राष्ट्रीय उद्यान आहे काझीरंगा, मानस, रायमोना आणि दिहांग पक्काई. त्यानंतर गोदावर्ती वेंकट श्रीनिवास यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर गोदावर्ती वेंकट श्रीनिवास ओमान मध्ये भारतातील पुढील राजदूत म्हणून नियुक्त झाले आहे. ठीक आहे. तर सध्या आपण जर बघितलं तर ते विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून परराष्ट्र मंत्रालयामध्ये रुजू आहे. यानंतर ओमानची राजधानी मस्कत. चलन आहे ओमानी रियाल. 19व्या एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप, ठीक आहे, आशियाई चषक 2027 चं आयोजन कोणता देश करणार आहे. तर एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप, एशियन कप जो आहे तर त्याचं आयोजन सौदी अरेबिया करणार आहे. कधी? तर 2027 मध्ये. कधी करणार आहे? 2027 मध्ये त्याचं आयोजन करणार आहे. बघा मित्रांनो, त्याचं आयोजन जे आहे ते 7 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या दरम्यान सौदी अरेबियामध्ये होणार आहे. कधी? तर 2027 मध्ये. 1956 ला एशियन फुटबॉल जे काही चॅम्पियनशिप जी आहे तर त्याची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. यानंतर किंवा काउन्सिल, एशियन फुटबॉल काउन्सिल जी आहे, ठीक आहे, एशियन फुटबॉल काउन्सिल जी त्याची स्थापना 1956 मध्ये करण्यात आली होती आणि त्याच्या माध्यमातून एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप जी आहे ती आयोजित करण्यात येते. त्यालाच एशियन कप म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सिंधू संस्कृतीची लिपी जो डिकोड करेल, म्हणजे सिंधू संस्कृतीची भाषा जो व्यक्ती लोकांना समजून सांगेल की ती नेमकं काय भाषा आहे, तिला कोणतं राज्य $1 दशलक्ष, $1 मिलियन देणार आहे, म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेत 8.5 कोटी रुपये देणार आहे. तर ते राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे तमिळनाडू. तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी घोषित केलेलं आहे मित्रांनो की जो व्यक्ती तमिळनाडूची भाषा हडप्पा संस्कृतीमधील भाषा डिकोड करेल त्याला आम्ही 8.5 कोटी रुपये ॲज अ बक्षीस म्हणून देऊ. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. 1 नोव्हेंबर 1956 ला तमिळनाडूची निर्मिती करण्यात आली. M.K. स्टॅलिन आहे मुख्यमंत्री. R.N. रवी आहे राज्यपाल. त्यानंतर उच्च न्यायालय आहे मद्रास उच्च न्यायालय. राष्ट्रीय उद्यान आहे मधुमलाई.
मन्नारची खाडी आणि गिंडी राष्ट्रीय उद्यान आपल्याला इथं तामिळनाडूमध्ये बघायला मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात झेडमोर बोगद्याचं उद्घाटन करतील? तर बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये एक झेड आकाराचा बोगदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. तर त्यावरून त्याला झेडमोर बोगदा असं नाव देण्यात आलेले आहे. तर त्याचं उद्घाटन करणार आहे. आपण जर बघितलं तर लडाखला जाण्यासाठी हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. 6 किलोमीटर याची लांबी आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि लडाखला आता आपल्याला वर्षातले 12ही महिने आता आपण जाऊ शकणार आहे. 2424 कोटी यासाठी खर्च करण्यात आलेला आहे. टोटल लांबी 6.5 किलोमीटर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. झेड आकारावरून झेडमोर आपण नाव दिलेलं आहे. श्रीनगर ते लेह या राष्ट्रीय महामार्गावर हा बोगदा बांधण्यात आलेला आहे, तयार करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर बाबत जाणून घेऊया. श्रीनगर आणि जम्मू राजधानी आहे. उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री आहे. मनोज सिंग आपण जर बघितलं तर लेफ्टनंट गव्हर्नर आहे. कॅनडाच्या पुढच्या पंतप्रधान कोण असू शकतात? ठीक आहे, झालेलं नाहीये. तर बघा, कॅनडामध्ये अनिता आनंद जे आहे त्यापूर्वी ते संरक्षण मंत्री बनले होते कॅनडाच्या. तर त्या कॅनडामध्ये पुढील पंतप्रधान असू शकतात. भारतीय वंशाच्या व्यक्ती आहे. बघा, परत आता एखाद्या युरोपियन देशामध्ये किंवा अमेरिकन देशामध्ये भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्रपती उपराष्ट्रपती या पदावर जाणार आहे. तर त्यामुळे एक महत्वाची इथं न्यूज आलेली आहे. जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्यानंतर अनिता आनंद या प्रबळ दावेदार आहे. ठीक आहे. तर कॅनडाची राजधानी ओटावा, चलन आहे कॅनेडियन डॉलर. तर अशा प्रकारे आजचं सेशन आपलं इथं समाप्त होतं. आता मी तुम्हाला एक टेस्ट क्वेश्चन देतो. ठीक आहे. टेस्ट क्वेश्चन आज इथं पीपीटीच्या तिथं टाकणं झालं नाही, पण एक पटकन तुम्हाला बघून टेस्ट क्वेश्चन मी इथं देणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर एकच मिनिट बघतो, एकच मिनिट. हा, चला. टेस्ट क्वेश्चन तुमचा हा आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आता टेस्ट क्वेश्चन हा आहे तुमचा, की तुम्हाला हे सांगायचंय की जर हिट अँड रन केस झाली, ठीक आहे, हिट अँड रन केस झाली तर किती पैसे आपण जर बघितलं ज्याचा मृत्यू झालेला त्याच्या घरच्यांना मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ऍक्सिडेंट मध्ये एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो पोलिसांना कळवण्यात आलं तर सरकार किती रुपयाचा खर्च जो आहे तर तो इथं हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीचा करणार आहे. ह्या दोन गोष्टी मला तुम्ही सांगायच्या. हिट अँड रन केसमध्ये घरच्यांना किती पैसे मिळणार आणि हॉस्पिटलचा किती सरकार खर्च करणार हे तुम्हाला सांगायचं. आणि त्याचबरोबर मंथली करंट अफेअर्स जर पाहिजे असेल तर विजेता बॅच 2 तुम्ही जॉईन करू शकता. इतर लेक्चर पाहिजे असेल तर सेम बॅच. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर समजून घ्या की खूप साऱ्या महिन्यासाठी बॅच पाहिजे असेल, ठीक आहे, तर त्यासाठी यशवंत बॅच 4 महिन्यासाठी, त्यामध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे. त्याचबरोबर त्यामध्ये जर बघितलं चालू घडामोडीच्या पॉलिटी, इकॉनॉमिक्स, महाराष्ट्राचा इतिहास याच्या नोट्स सुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे. विजेता बॅच मध्ये सुद्धा या 4 सब्जेक्टच्या नोट्स मिळणार आहे. चालू घडामोडीचं इयरबुक 2023-24 आणि पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि महाराष्ट्राचा इतिहासाचे नोट्स मिळतील. त्या व्यतिरिक्त 15 जानेवारीला ऑल इन वन बॅच, आरआरबी ग्रुप डी ची बॅच आणि टेटची बॅच सुरू होणार आहे. लेखा व कोशागार विभागाची भरती जी आहे त्याची आपण रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे. अभ्यास मित्रात नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये 2025 इयरबुक तुम्हाला मिळेल. सेपरेट टेस्ट सिरीज तुम्ही बाय करू शकता. हे सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये, टेलिग्राम चॅनलवर प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन, इंस्टावर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळेल. तर कसं वाटलं सेशन सांगायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.